सर्वांनी. ओम शांती. सर्वप्रथम आपल्या बाबांचे, बापदादांचे, सर्व दादी दीदींचे कोटी कोटी धन्यवाद. आज धन्यवाद तर आपण रोज देतो, पण आज जे स्पेशली धन्यवाद आपण बापदादांना देत आहोत त्याचं कारण म्हणजे आपल्यामध्ये आज जी एक अत्यंत म्हणजे खूप 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 महान आत्मा आपल्या सर्वांमध्ये येऊन आपल्या सर्वांसमक्ष उपस्थित आहेत. बऱ्याच दिवसापासूनचा संकल्प होता की नंदूबाईंचा क्लास ठेवायचा आहे, नंदूबाईंचा क्लास ठेवायचा आहे. तर प्रभा दिदी, राजेश्वरी दिदी यांची मी लाख लाख धन्यवाद मानतो की आज तो योग त्यांच्यामुळं जुळून आला. तर ह्या आत्म्याचा परिचय द्यायचा म्हटलं तर तो थोडक्यात होऊ शकत नाही, पण तरी बी आपल्या सर्वांना माहिती असावी म्हणून त्यांचा मी एक फक्त 2 मिनिटांमध्ये परिचय देतो. हे जे नंदूबाई आहेत हे आपल्या ज्ञानामध्ये जवळजवळ 40 वर्षापासून आहेत. किती? 40 वर्षापासून ज्ञानामध्ये. 40 वर्षापासून आपण असतो, कोणी 20 वर्षापासून असतं, कोणी 30 वर्षापासून असतं. पण यांची एक विशेषता अशी आहे की हे ज्या दिवशी ज्ञानामध्ये आले त्या दिवशीपासून तर आजपर्यंत म्हणजे 40 वर्षात यांची एक सुद्धा अमृतवेला मिस नाही. टाळी वाजवायच्याबद्दल. एक सुद्धा अमृतवेला मिस नाही. त्याच्यानंतर यांची स्वतःची एक अशी मानसिकता होती की मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे, वेगळं करायचं आहे, वेगळं करायचं आहे. तर मला असं एखादं स्थान मिळालं पाहिजे की तिथं फोन बी लवकर नाही आला पाहिजे. कोणी करायचा प्रयत्न केला तर तिथं फोन बी नाही लागला पाहिजे. असं एखादं निवांत स्थान, निसर्गरम्य स्थान मला मिळालं पाहिजे. मधुबन तर आहे नो डाऊट, पण तिथं कसं सारखं लोकांचं येणं जाणं, त्यांना भेटणं ज्या पद्धतीने पाहिजे पुरुषार्थ होतो, पण ह्यांना जसा पाहिजे नव्हता तो तसा तिथं पण झाला नसता. तर मग असं एक स्थान बाबांनी अगोदरच यांच्यासाठी निवडून ठेवलेलं होतं आणि त्या स्थानाचं नाव आहे भंडारदारा. मला वाटतं भंडारदारा सर्वांनी पाहिलेला असेल. तर आपलेच एक भाई होते आरोटे भाई म्हणून, अभियंता होते ते. तर त्यांनी तिथं रिसॉर्ट बांधण्यासाठी एक 8 गुंठे जागा घेतली होती. पण बाबांचं म्हणजे मनुष्याची इच्छा वेगळी असती आणि बाबांची करणी वेगळी असती. तर ती 8 गुंठे जागा आज तिथे रिसॉर्ट, तिथं हॉटेल न बांधता तिथं संपूर्णपणे आज बाबांचं कार्य चालू आहे. कार्य म्हणण्यापेक्षा एक संशोधन. काय आपला शिवबाबा आहे, शिवबाबा काय कार्य करत आहे त्याचं संशोधन स्वतः हे नंदूबाई तिथं करतात. आरोटेबाईंची त्यांची ओळख तर होतीच. तर आरोटेबाईंनी ती जागा त्यांना उपलब्ध करून दिली आणि आज नंदूबाई तिथं एकटे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं नगरमध्ये होते तरी पण 8-10 घंट्याचा पुरुषार्थ रोज होता. म्हणजे मेडिटेशन योग ज्याला म्हणतो आपण, ते 8-10 तासाचं रोजचं मेडिटेशन त्यांचं होतं. पण आज तिथं गेल्यानंतर कमीत कमी 12 तासाचं रोजचं मेडिटेशन आहे. किती? याच्यापेक्षा जास्त करायचं तर ते 14 तासाचं बी करतात. याच्यापेक्षाही जास्त करायचं म्हटलं तर 16 तासाचं सुद्धा ते आज मेडिटेशन करतायत. आणि मला स्वतःला म्हणजे एक नाज आहे. बाबांवर तर आहे सर्वांनाच आहे आपल्या, पण आज आमच्या नगरमधले एक भाई, आमच्या नगरमधले आपल्या इतक्या जवळचे की आपल्या एका हाकेवर ते नगरमध्ये उपलब्ध होऊ शकतात आणि आपले एवढे क्लोज संबंध आहेत, इतके क्लोज संबंध की आज ते भैया आज जवळजवळ 14, 15, 16 घंट्याचा पुरुषार्थ करतात. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये इतके दिव्य अनुभव पाहिलेले आहेत प्रॅक्टिकलमध्ये. आणि त्यांची अजून एक विशेषता आहे की सायन्सवाले लवकर परमेश्वराला मानत नाही. बरोबर आहे. तर बाबांनी यांचा विषय तसा कॉमर्सचा, सायन्सचा विषय नाही,
पण आज बाबांनी ह्यांच्यामध्ये अशी दिव्य बुद्धी बनवलेली आहे की मोठमोठे डॉक्टर लोकसुद्धा यांचं लेक्चर ऐकल्यानंतर असा हात लावून ऐकतात आणि लेक्चर संपल्यानंतर म्हणतात हे ज्ञान तुम्हाला कुठून प्राप्त झालं. पहा, काही विषयाचं त्यांनासुद्धा ज्ञान नव्हतं, काही नव्हतं. हे प्रॅक्टिकलमध्ये योगाचे प्रयोग करून बाबांनी त्यांची बुद्धी अशी बनवलेली आहे की नो चॅलेंज आज नंदूभाईंना. कोरोना काळामध्ये त्यांनी खूप लोकांना मदत केली. कशी मदत केली, आम्हालाही मदत झालेली आहे. तर मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता, कारण त्यांनाही खूप बोलायचं आहे, त्यांच्याबद्दल मी खूप बोलू शकतो, पण तुम्हीच आता त्यांच्या मुखाद्वारे त्यांनी केलेले अनुभव आणि योगाचे प्रयोग कसे करायला पाहिजे प्रत्येक आत्मा करू शकतो तेच तुम्हाला आज समजावून सांगतील. तर परत एकदा खूप टाळ्यांच्या गजरामध्ये आज आपण बापदादा आणि दोघी पण आपल्या बहिणी प्रभा दीदी आणि राजेश्वरी दीदी आणि आपले नंदूभाईंचं आपण स्वागत करू. आणि आपल्या सर्वांच्या अनुमते मी त्यांना विनंती करतो की नंदूभाई, की आपण आपल्या जीवनातले अनमोल अनुभव आपल्याला सांगावं आणि सर्व आत्म्यांना गदगद करून सोडावं, की सर्वांना एक मार्गदर्शन मिळेल की आपण जीवनामध्ये खरंच काय केलं पाहिजे, आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे. तसे ते त्यांच्या जीवनामध्ये CA होते. कोण होते? CA. आज CAची डिग्री घ्यायची म्हटलं तर खूप परिश्रम घ्यावा लागतात आणि ते एक चांगल्या नामांकित कंपनीमध्ये सर्व्हिसला होते, भोजवानी कंपनीमध्ये. पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जे लक्ष होतं की मला काहीतरी वेगळं करायचं, त्यांनी नोकरी पण सोडली, त्यांच्याकडं स्वतःची प्रॅक्टिस पण होती, सगळ्या फायली त्यांनी रिटर्न करून टाकल्या आणि आज ते फक्त बाबा आहे की बाबा, तपस्या आहे की तपस्या, आणि स्वतः एक ते सायंटिस्ट झालेले आहेत. सायंटिस्ट म्हणजे की काय असतं अध्यात्म, काय असती बाबाची ताकद, आणि त्याचे ते स्वतः प्रयोग करतात आणि आता विशेष म्हणजे लोकांनाही शिकवतात. आणि प्रॅक्टिकलमध्ये 101% त्यांनी सांगितल्यानंतर जे काम आपलं महिन्या 2 महिन्यांनी व्हायचं ते काम आपलं 4 दिवसात बी होऊ शकतं. आत्ता 3 दिवसापूर्वी त्यांनी मला फोन केला होता, आमचं जवळजवळ अर्धा पाऊण तास बोलणं चालू होतं. तर त्यांनी मला एक अनुभव सांगितला आत्ता त्यांना मागच्या महिन्यात आलेला, तर अक्षरशः माझ्या अंगावर काटे उभे राहिले तो अनुभव ऐकून. आणि याच्याबद्दल मला खूप स्वतःला नाज आहे की असे भाई आज आपल्यामध्ये आहेत आणि आपले त्यांचे क्लोज संबंध आहेत. अच्छा, ओम शांती. नंदूभाई. ओम शांती. तर पहिल्यांदी आपल्या मोठ्या दिदी इनक्या प्रभा दिदी, नंदूभाई आणि आपण सर्व ब्राह्मण परिवाराचा खूप खूप धन्यवाद. तर मी आता पहिलं बाबांच्या महावाक्याने पहिले सुरुवात करतो आहे की जे महावाक्याचा मला खूप उपयोग झाला की संपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी. तर ते महावाक्य आहे कि मीठे बच्चों, मैं परमात्मा एक अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदु हूँ. मैं परमात्मा अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदु हूँ. मैं जो हूँ जैसा हूँ वैसा मुझे जानकर, मानकर, समझकर वैसा ही मुझे यूज़ करने वाले जो होते हैं वो संपूर्ण सिद्धि को प्राप्त कर सकते. आता मी हे वाक्य सांगतो काही, त्यामध्ये खूप मोठं ज्ञान आहे. तुम्ही जर कान देऊन ऐकलं किंवा जे शब्द मी सांगतो ते तुम्ही चित्र पाहिले शब्दांचे, त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात, किंवा रूप पाहिलं शब्दांचं, तुम्हाला वेगाने माहिती होईल. कारण की खूप मोठे शब्द आहे आणि खूप मोठं सायन्स आहे सगळं.
तो मैं जो हूँ जैसा हूँ मुझे पहचानने वाले बहुत थोड़े। तो मीठे बच्चे समय है अभी, मुझे यूज़ करो, मेरा उपयोग करो, अर्थात प्रयोग करो, तर कोणतीही सिद्धी तुम्ही हासिल करू शकता. क्योंकि साइलेंस से साइंस बनती है, साइलेंस से साइंस बनती है, और मूल वतन संपूर्ण विज्ञान आहे, संपूर्ण 100%. आत्ताचं विज्ञान किती माहिती आहे? आत्तापर्यंत वैज्ञानिक कुठपर्यंत पोचले माहिती आहे का तुम्हाला? कोणाला माहिती आहे किती %? ब्रह्मांडाच्या युनिवर्सच्या किती टक्के त्यांनी आता शोध लावलेला माहिती आहे कोणाला? 14.5 ते 15%. स्वतः वैज्ञानिक सांगतात आम्ही ब्रह्मांडाला फक्त 14.5% समजू शकलो आहोत फक्त. आणि बाबांची अव्यक्तवाणी 100% सायन्स आहे. मी स्वतः अनुभव घेतो आहे प्रॅक्टिकल, आणि बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो. तर आता आपलं काय महत्त्वाचं की आपल्याला बाबांना यूज करायचं, प्रयोग आणि सिद्ध करून दाखवायचं सगळं. तर आपला विषय काय आहे? 100% सिद्ध करणे. शब्द खूप मोठे बरं का. 100%, 100%, 100% सिद्ध करून दाखवणे. तर तुम्हाला मी आता एक कथा सांगतो. एक की दोघं भावंड होते, लहान लहान सख्खे भाऊ, दक्षिण अमेरिकेत डोंगरावर खेळत होते. मागून पक्षी आले, पक्ष्यांचा थवा त्यांच्या, आणि डोक्यावरून गेला. डोक्यावरून गेल्यानंतर दोघांनी वर पाहिलं. लहाना भाऊ मोठ्या भावाला म्हणला की बंधू, पक्षी आकाशात उडू शकतात, आपण का नाही? आपण का नाही उडू शकत? आणि मग त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट कुठं कुठं फिरत राहिली? मनात. मन बुद्धी दोन्ही एकत्र येतं ना. पहिलं मन चालतं, नंतर बुद्धी त्याचं कार्य सुरू होतं. पहिलं मनाचं कार्य सुरू होतं. तर ते म्हणे आपण का नाही उडू शकत? ते डोक्यात त्यांच्या बसलं. त्यानंतर 17 ते 18 वर्षांनी 1902ला त्यांनी आकाशात उडून दाखवलं. पहिलं विमान त्यांनी काढलं. त्यांचं नाव राईट बंधू. पहिलं विमान बनवलं 1902ला. तर त्या विमानाकडे पाहून आता पृथ्वीवर 213 देश आहेत, 195 रजिस्टर आहे, 750 कोटी लोक आहेत, आणि एका दिवसाला 3,99,000 लोक जन्मतात. भारतात 67,000 एका दिवसाला जन्मतात. तर हे 750 कोटी लोक ना विमान दाखवलं उडताना. ते म्हणते का हे खोटं आहे? कुणी म्हणून खोटं आहे? एक पण नाही म्हणणार. ह्याला म्हणतात 100% सिद्ध करणं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आता हे विमान कुणी बनवलं? ते कोण ॲक्युरेट एकाने सांगू शकता का विमान कुणी बनवलं? हा सगळं सायन्स आहे बरं का. आणि बाबांची सिद्धता आहे. बाबाचे 100% सायन्स आहे ना, अव्यक्तवाणे. सायंटिस्ट फक्त 15% स्वतः म्हणतात. विमान कुणी बनवलं? मन. हां, कुणी सांगितलं? विमान हे मनाने बनवलं. मन सुरुवात आहे. मन थेऱ्या बनवतं. विमान 2 पंखे, पक्षाला 2 पंखे, पुढं कोक आहे. विमान तसं घे ना, पक्ष मन करतं आणि मग लिहितं आणि बनवतं. तर मन हे क्रिएटर आहे, हे का नाही? मन बनवतं सगळ्या गोष्टी. बनवणारं मन हे बाबा म्हणतात ना, मन बीज आहे सगळ्यांचं. तर आता मला सांगा की 2,500 वर्षापासून सर्वजण भक्ती करतात. 2,500 वर्षापासून देवदेव करतात. पृथ्वीवरचे 3.4 लोक करतात देवदेव. तर आपल्याला पण
कोणालाही विचारलं की तुम्ही ईश्वराला दाखवू शकता का, जसं विमान दाखवलं ना 100% खरं, ते म्हणे ईश्वराला दाखवू शकता का, आहे का हिंमत? 2,500 वर्ष तुम्ही भक्ती केलेली आहे, अल्ला गॉड पृथ्वीवरती आहे का नाही? फक्त पृथ्वीवरचे किती 20 ते 22% लोक देवाला मानत नाही, बाकीचे एक तरी दाखवू शकतो का कोणी? दाखवू शकतो का? सिद्ध करू शकतो का? दाखवा. जसं विमान उडवलं 100% आहे का हिंमत? ईश्वर दाखवा म्हणलं दाखवू शकतं का कोणी? तर त्याचं उत्तर येस आहे, दाखवू शकतो आपण. ज्याला थिअरी प्रॅक्टिकल किंवा लॉजिकल म्हणतात, ज्याला दुनिया मान्य करते, ज्याला सायंटिफिकल म्हणतात वैज्ञानिक, त्या दृष्टीने आपण 100% दाखवू शकतो. आता तेच आपल्याला क्लास करायचा आहे. 100% प्रत्येक गोष्ट कशी सिद्ध करायची, 100% याला म्हणतात. 100 नाही, दाखवता आली पाहिजे ना. विमान दाखवलं ना, ईश्वर दाखवू शकतं का? नाही. मग ते दाखवायचं कसं, की जे सायन्स थेअरी आहेत, जे लोक मान्य करतात सगळ्या गोष्टी, तर सिद्ध कसं करणार? तर मग मी आता मागे काय अनुभव सांगतो पहिले 10 मिनटं, आणि नंतर मग आपण एक एक गोष्ट पाहू ते, आणि संपूर्ण सायन्स त्या गोष्टी कशा सिद्ध करू शकतो आपण, कुणी पण संपूर्ण निरोगी कसं बनू शकतो, संपूर्ण, की याला मेडिकल सायन्ससुद्धा नाही नाकारू शकणार नाही. त्या कोणत्या गोष्टी आहेत आत्ता सध्या प्रेझेंट, त्या पण आपण पाहू थोडक्यात. तर पहिलं मी ज्यावेळेस ज्ञानात आलो, मला बाबांना भेटण्यासाठी घेऊन गेले तिथं. बाबांना मी भेटलो, मला 22 मिनटं बोलले बाबा 1982ला 81-82ला. तिथून मी बाबांना म्हणलं की वादा केला की मी अमृतवेला करण, साप्ताहिक कोर्स करण. साप्ताहिक कोर्स बी केला नव्हता, मी लहान होतो. आई घेऊन गेली होती माताजी. आणि मग काही तिथून आलो निघून, अनुभव तिथं होत होते. डायरेक्ट मी आत्मन परमात्मा बघायचं नसतं, काही माहीत नव्हतं, फक्त आत्मन परमात्मा. आणि निघून आलो, काहीच केलं नाही. मग काही दिवसांनी आपले दिदी, मोठ्या दिदीनी पाठवलं की नंदूबाईंना घेऊन या, बापूभाई शिवकुमारभाई, त्यांना घेऊन या, आपले राळेगण सिद्धीला भट्टी आहे. त्यावेळेस दिल्लीच्या नीलू भंजी येणार होते. आणि मग मी गेलो. गायच्या आधी मला 7 दिवस हे होतं तिथे साक्षात्कार. माझा कोर्स पण झाला नव्हता. 7 दिवस एक स्वप्न पाडायचं की स्वप्नात भूतं मागं लागले, 5 भूतं मागं पाळायचे खूप. मी पळत होतो पुढं, आरडू वरडू, वाचवा वाचवा देवा, हे वाचवा, बहीण आई वाचव, दादा वाचव. आणि ते भूतं असे जवळ आले की मग नंतर मला एकदम पकडणार, का मग मी म्हणायचं अरे शिवबाबा वाचवा, स्वप्नात शिवबाबा वाचवा. आणि लगेच शिवबाबा स्वप्नात दिसायचे, किरणं ऐकेन ते किरणं त्यांना पकडून ठेवायचे माझ्या मागं. आणि मी उठलो, माझ्या घड्याळ असं समोर घड्याळ होतं, ॲक्युरेट. म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करणार, या गोष्टी इतक्या मोठ्या आहेत ना की मागे बी अंगावर काटा येतो की हे होऊ शकतं काय. ॲक्युरेट 4 वाजले होते अमृतवेले की. मी शिवबाबांना कालतो ना प्रतिज्ञा करून की मी सगळं करणार तिथं. शिवबाबा 22 मिनटं बोलले, हातात हात देऊन असं धरून मला, मी लहान होतो. त्यांना म्हणलं मी करणार सगळं. तर ॲक्युरेट 4 वाजले होते अमृत. मी बोला अमृतेला करणार, 4 वाजले होते ॲक्युरेट. मोठा काटा, लहाना काटा, सेकंड 12वर, लहाना 4वर, ॲक्युरेट, नो चान्स. डोळे उघडले, समोर घड्याळ होतं मागे, मी झोपेतो. ते पण ड्रामा ॲक्युरेट मला दाखवायचं होतं. आणि ते स्वप्न सलग 7 दिवस पडलं, सलग 7 दिवस एकच. आणि 7ही दिवस काटा तिथंच 4. इमॅजिन करू शकत नाही, मान्यच करू शकत नाही कुणी या गोष्टी. मी सांगितलं तर विश्वास, मी स्वतः अनुभव केलेला आहे. आणि नंतर 8व्या दिवशी शिवकुमार भाई आले, बहिणी. मग बाबाची प्लॅनिंग मला काहीच माहीत नाही. बहिणीने पाठवलं, त्या शेवेला कोण नाही, तिथं येणार रे बाई आहे. तो म्हणला होता येऊ येत नाही, घेऊन या त्याला. नाही आला टाकून घ्या. तेव्हा सायकल होती, बापूबाई सायकल घेऊन आले माझ्याकडं, कळसकर माताजी जुन्या माहिती. घेऊन आले. आणि मला सायकलीवर बसून त्या सेकंडला आमचा भाऊ आलेले एक आहेत, त्यांचा हे होता 16 होता. 16 आमचे सगळे पाहुणे आले. मी कोणी जाऊ शकत नाही, पण मी दृढ निश्चय होतो. माझा नियम आहे की मी जे ठरवलं ते करणार, मी कोणाचंच ऐकत नाही.
ते बंधू सगळ्यांना माहिती आहे आमचे. मी कोणाचंच ऐकत नाही, मी जे ठरवलं ते करून मोकळं होतो. एकदम पक्का निश्चय असतो माझा 100. काही मग तू मृत्यूचा मला मी 10 वेळेस वाचलेलं, मला काही भीती नाही वाटत. तर मग मी बॅग भरली, काही आईला माहिती सांगितलं मी काढलं म्हणून आणि गेलो निघून. तिथं गेलो. पहिला दिवस होता तर मी खूप थकलो. योग बी माहीत नाही, फक्त आत्मा आणि परमात्मा. आणि मी म्हणलो मला ते म्हणले की दैवी भाई होते आपले, ते म्हणले की बहिणी म्हणले की 3 वाजता पुन्हा पहाटे उठाय गं. मी खूप थकलो, सेवा केली. आता मी म्हणलो कोण उठवणार. त्या दैवी भाईला म्हणलो अहो भाई मला उठवा बरं का 3 वाजता शिवेला, नाही तर मी झोपून जाईन, मला सवय नाही म्हणलं काही. आणि तेव्हा ते म्हणले तुला समजत नाही का, तू ज्ञानात आहे ना किती दिवस झाले. मला काही माहिती नव्हतं, आई सांगत होतं फक्त, आई ज्ञानात. म्हणजे तुला समजत नाही का म्हणे, शिवबाबाला सांग ना, मला काय सांगतो. आणि मग मी गप बसलो ते बसले. शिवबाबाला सांगितलं बाबा मला 3 वाजता ॲक्युरेट उठवा. आणि तुम्हाला यकीन नाही होणार की 3 वाजता मला अक्षरशः असं धरून उठवलं गेलं. आणि धरून उठवलं गेलं, पण त्यावेळेससुद्धा घड्याळसमोर होतं, मी झोपलेलो होतो, मला माहीत नाही. घड्याळसमोर होतो आणि घड्याळ दाखवलं गेलं मला. लहाना काटा 3वर सेकंड आणि मोठा काटा ह्याच्यावर 12वर ॲक्युरेट. कॉलेज नाही ड्राम्यात, कुणी नाहीच म्हणू शकत नाही, अंश बी नाही, मायक्रो सेकंड बी नाही. मग ह्या गोष्टी मी म्हणलं काय भानगड हे, मला कंट्रोल केलं जात आहे, कंट्रोल केलं जात आहे ना. त्याच वेळेला काय सोपी गोष्ट आहे कधी, कंट्रोल केलं जातं आहे. मग मी थोडं मला मग एकदम ऊर्जा आली तिथं. मग खूप सेवा केली. नंतर मग दृष्टी द्यायची वेळ आली. मग दृष्टी मी गेलो घ्यायला. तर गेल्यानंतर दृष्टी सगळे लाईनीत उभा होते. गुरुवार होता, असे लाईन लागली होती. तर मी गेलो ना, तर दृष्टी घ्यायला लागलो पहिले. आणि नंतर मग काही वेळाने मी तीर्थ घेऊन आलो, तर सगळे माझ्याकडे बघत होते, सगळे लोक सगळे बसलेले. मी म्हणलो काय भानगड आहे, का बघतात. आणि मग मी तिथं गेलो पुढं. मला ते भाई म्हणले अरे तू म्हणे तू कसं काय इतक्या वेळ किती उभा राहिला म्हणे. सगळे म्हणे अर्धा मिनटं अशा उभा राहत नाही, तू 10-12 मिनटं उभा होता तिथं. मी म्हणलो काय भानगड आहे. मग ते दीदी मला म्हणे काय झालं. मग मी सांगितलं म्हणले मी म्हणलो की तिथं काय झालं. मला म्हणे की दृष्टी दिली ना आम्ही, तर मी संपूर्ण बीज ग्रुप अवस्थेत गेलो, संपूर्ण ज्योतीमध्ये गेलो मी, कंप्लीट पूर्ण ज्योती बनलो होतो. पूर्ण म्हणजे 100% एक फिनिश. आणि ज्योती निश्चित ठेवत होती मला, बाकी काहीच नाही, ब्राह्मंड फक्त दिसायचं. आणि मी त्यामध्ये होतो. आणि त्यानंतर मी 12 मिनिटांनी आलो ना आत. आल्यानंतर पण माझे डोळे उघडले, मी बघत होतो ना समोर असे व्हाईट कपडे. आणि माझं नावसुद्धा आठवत नव्हतं मी कोण आहे. मला आठवायला 10 सेकंद लागले मी की माझं नाव नंदूबाई आहे. आणि मी समोर या भैंगी आहे. आणि मग आठवायला लागले भट्टी कालू आहे. 15-20 सेकंदानंतर 100% मी अनकॉन्शियस म्हणजे आत्मिक सोल कॉन्शियसमध्ये गेलो. त्यानंतर मग त्या दिदीने मला उभं केलं, म्हणे तू थांब. त्यानंतर मग मी काय घालवले, थकलो ना, तर मी आराम कर का, आणि तिथं तर चान्स नाही. मग मी काय केलो, बाहेर गेलो लांब. 3 दिवस भट्टी होती ना, बाहेर लांब गेलो, अशा वाट्यावर बसलो तिथं. अन्न आग्याला येऊन बसा की माझ्या मागं, मी मोठं मागं बसा. तर मग त्या वाट्यावर गेलो, म्हटलं तिथं झोपता येईन आपल्याला थोडं. आणि मुरली केवळ होती सकाळची. आणि तिकडून मुरली घाली, माझ्या डोक्यात काय आलं, मला एवढं अनुभव व्हायला लागले. मग मी काय संकल्प केला, म्हणलं की स्वामी विवेकानंदांना ते पुस्तक बिना पाहता दिसायचं आणि ते सांगायचे पुस्तकातलं, तर मला काय नाही दिसू शकत मुरली. मी संकल्प केला, मुरली चालू होती. आणि तिकडून भैंगी मुरली वाचायच्या आधी मला दिसत होती, डायरेक्ट स्पष्ट एक शब्द दिसत होता, एक डायरेक्ट वरून कंट्रोल केलं जात होतं. आणि मग हे असं सुरू झालं, साक्षात्कार सुरू झाले. मग मी तिथं त्या भैंगीने बोलवलं. ते म्हणे तुझा अनुभव सांग आता. त्या नीलू भैंगीने स्पेशल लक्षात ठेवलं होतं. म्हणे सांग अनुभव. दीदी होत्या राजेश्वरी भैंगी, म्हणे आई अभि नया भाई आहे दीदी. आणि म्हणे अभि शेवेला आला नाही का, त्यांनी मग उभं केलं, याला सांगून द्या म्हणे. त्यांनी दिल्ली गेले होते. मग मी सांगितलं असं असं घडलं नाही का. मग म्हणे मी तुम्ही प्रतिज्ञा केली बाबाची, तुम्ही नाही पूर्ण केली. म्हणे आता पुन्हा कर. मग प्रतिज्ञा केली की मी अमृतवेला कधी मिस करणार नाही. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी कधी मिस केली नाही. आणि त्यानंतर घरी आलो आणि साक्षात्काराचा पाठ सुरू झाला माझा. 1 महिनाभर मला साक्षात्कार होत होते, 1 महिनाभर.
कंटिन्यू 1 महिन्यात मी संपूर्ण अव्यक्तपणे वाचून काढल्या कॉन्सन्ट्रेशननी. असे साक्षात्कार झाले की एकसुद्धा शिल्लक नाही ठेवला, एक बी नाही, एक पण नाही. आता ते मी पुढं सांगेन मधून. आता मी तुम्हाला प्रचंड साक्षात्कार इतके जबरदस्त आहे ना, अनबिलिव्हेबल, असंभव, एकदम असंभव. तर मी पहिलं तुम्हाला 5 मिनटं एक सांगतो त्यातला, आणि मग तुम्हाला मी योगाची थिअरी सांगतो. कारण की त्यामध्ये तुम्हाला कसा करायचा योग, तुम्ही स्वतः काही करू शकता. त्यासाठी ती योगाची क्रिया काय आहे किंवा ते प्रयोग कसे केले जातात, प्रयोगशाळा कोणती आहे प्रयोग करण्याची, ती प्रयोगशाळा, प्रयोग आणि बाबांचे मंत्र म्हणजे सोमान, ते मंत्र काय कार्य करतात ते त्याच्यावर मी तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे. तर त्यातला मी 5 मिनटं पहिला आता एक त्यातला अनुभव सांगतो, एक 5 मिनटं. तर पहिला अनुभव झाला मला अष्टशक्ती का, मी अष्टशक्तीधारी हूँ म्हणलं फक्त. कारण की मुरली बी मला माहीत नव्हती त्यावेळेस आणि कोर्स पण नाही. राव माता होते, त्यांनी सांगितलं की मी आत्मा अष्टशक्तीधारी म्हणून योगाला बस. अमृतवेला करायचा ना, प्रतिज्ञा केली, बुडवायचा नाही. आणि सुरू केला आणि प्रचंड प्रकाश आला वरून, सगळा शहरात फैलावला, घरात फैलावला आणि त्या प्रकाशाने डोळ्यातून निघाला. आई आणि बहीण झोपलेली होती, त्यांना उठवलं, त्या प्रकाशाने उठवलं माझ्यासमोर. त्यानंतर 101 साक्षात्कार व्हायला लागले. मी बसला, टी व्ही बंद केला, पहाटे 2ला उठायचं ना, तर टी व्ही बंद केला. मूल वतन पाहून आलो डायरेक्ट, मी मूल वतन पाहून आलो. त्यानंतर मी अमृतवेला बुडवणार नाही म्हणून सांगितलं प्रतिज्ञा. तर अशी वेळ आली की मी उठूच शकत नव्हतो आणि खरोखर उठू शकत नव्हतो अमृतवेला. स्वतः मम्मा आली, आईला उठवलं, आईला सांगितलं, आई शिकलेली नाही आमची ना मातागी, बोले मातागी इसको उठाव, अमृतवेला करणे काय. स्वतः मम्मा आली, आई उठवलं, म्हणे मम्माने सांगितलं की 4 वाजले याला उठवा. मी घड्याळ बघितलं, 30 वेळ, 30 सेकंड काटा नाही, म्हणे मम्मा सांगून गेली. पुन्हा एक वेळ आली त्याच वेळेस नंतर की मी उठू शकत नव्हतो. स्वतः ब्रह्माबा आले मला उठवायला, कारण की मी प्रतिज्ञा केली ना. ते त्यांनी स्वतः अनुभव घेतो की स्वतः त्यांनी जिम्मेवारी घेतलेली माझी अमृतवेलेची, स्वतः जिम्मेवारी घेतलेली आहे की ते स्वतः येऊन उठवणार मला. आणि आणखीन बरेच अनुभव आहे असे. तर आता मी तुम्हाला योगाबद्दल सांगतो पहिलं, नंतर पुन्हा मधून सांगतो एक की महत्त्वाची काय गोष्ट आहे आता माहिती आहे का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही साक्षात्कार वगैरे काय महत्त्वाचे नाही, ते सांगून काय उपयोग ना. मला फक्त थोडा आनंद भेटतो, तुम्हाला बरं वाटन. त्यांनी ना पाप कटत ना बुद्धीमध्ये फायदा आहे, काहीच फायदा नाही. तुम्हाला स्पष्ट सांगतो. फायदा बाबांनी सांगितलं की योग आजच आहे ना, योग बलाद्वारे तुम्ही आत्म्याला संपूर्ण पावन बनवा, त्यात शक्ती आहे, त्यात सर्व हे सिद्धी आहेत. तर ते कसं बनवणार, योग बलाद्वारे तुम्ही स्वतःला पावन कसं बनवणार, योगाद्वारे. शरीराला निरोगी कसं बनवणार, योगाद्वारे. मग ती टेक्निक काय की ज्या टेक्निकला सगळे डॉक्टर लोक पर्सेंटेजनी आहे का नाही, गावातले शहरातले मोठे हॉस्पिटल, सायंटिस्ट डॉक्टर, ते काय म्हणतात. आणि शिवबाबांनी त्यांच्यापेक्षा 85% पुढं काय सांगितलेलं आहे अव्यक्तवाणीत, ते मी तुम्हाला सांगतो की कसे तुम्ही प्रत्येक रोग बरे करू शकता योगाद्वारे. आणि ती योगाची प्रयोगशाळा काय. तर तुम्ही फक्त कान देऊन ऐका, ते फक्त खूप महत्त्वाची गोष्टी आहे. मी कारण की शॉर्टमध्ये मला या टाईममध्ये बसवायचं ना, तर मी त्या शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. तेव्हा तुम्ही खूप कान देऊन ऐका, त्यामध्ये खूप रहस्य आहे, यामध्ये संपूर्ण सायन्स वगैरे त्यात. तर योग आपल्याला संपूर्ण निरोगी बनायचं आहे. कोणताही रोग आपण स्वतः बरा करू शकतो, कोणताही रोग चॅलेंजनी, प्रॅक्टिकल उदाहरणं आहेत, चॅलेंजनी बरा करू शकतो. आणि कोणाच्याही तुम्ही घालवू शकता चॅलेंजनी, कोणाला अशांतीला शांती देऊ शकता चॅलेंज देऊन. किती दर्द असो गुडघ्या कशात, तुम्ही ते थांबवू शकता चॅलेंजनी. हे चॅलेंज आहे आणि मेडिकल सायन्स बी त्याला. तर ते कसं, तर पहिलं मी थिअरी सांगतो. थिअरी म्हणजे आता थोडी माहिती की योग कसा करायचा तो, आणि प्रयोगशाळा कोणती त्याची, प्रयोगशाळा कोणती आहे ती थोडक्यात सांगतो. 3 ते 4 मिनटात एक, आणि मग त्याला योग बी करून घेतो 2-5 मिनटात. असं मी 10 मिनटात सांगतो तुम्हाला, नंतर मग अनुभव सांगू.
आणि महत्त्वाची ही गोष्ट आहे सगळ्यात सर्वांसाठी की तुम्ही स्वतः करू शकले पाहिजेत. तर ऑक्सिजन येतो निरंतर. आता खूप कान देऊन ऐका तुम्ही, ते पहा, मी सांगतो ते शब्द ना, तुम्ही ते पहा ते चित्र. श्वास आहे ना सतत 24 घंटे चालू आहे श्वास. श्वास त्याला श्वास क्योंकि का नाव आहे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन निरंतर येतो. थांबला तर काय होईल? निरंतर येतो आणि शरीरात फैलावतो. ते गातो कुठं माहिती आहे? ऑक्सिजन पहिल्यांदा गातो पिनियल ग्रंथीत. पिनियल ग्रंथी कुठं आहे? पिट्युटरियल ग्लॅड म्हणतात. ती ग्रंथी आहे, हे मेंदू आहे. तुम्हाला योग करा का बघा, हे योगाचे थेअरी सांगतो, ह्याच्या सिद्ध होतं सगळं. तुम्ही कोणत्याही रोगाला कंट्रोल करू शकता शरीरात. जसे मामांनी करून दाखवलं कॅन्सरला. झोपल्यानंतर त्यांचं उठल्यानंतर झोपेतून माम्मा अजिबात हालत नव्हतं ते वरचं हे कपडे. कॅन्सर असून कंट्रोल केलं जातं काही पण. तर ऑक्सिजन येतो पिनियल ग्रंथीत जातो. हा मेंदू आहे बघा, हा इथपर्यंत. इथं बघा, इथं गाठ आहे मागं एक बारीक गाठ. इथं जोडलेला नळी या मेंदूची इथं. हां, तर हा मेंदू आहे. आणि ह्या मेंदूच्या एवढ्या मेंदूच्या बरोबर मध्यभाग कानाच्या मध्ये, त्या मध्यभागी या मेंदूच्या खाली ॲक्युरेट खाली मध्यभागी या कानाच्या मध्ये तिथं एक ती पिनियल ग्रंथी आहे. तिला म्हणतात पिट्युटरियल ग्लॅन्ड अँड हायपोथॅलिमस. ती ग्रंथी आहे तांदळा एवढी. तांदळा एवढी. आकार शंकूचा, लाल भुऱ्या कलर की. आलं लक्षात? तर ती मेंदूला मध्यभागी जोडलेली आहे. त्यातून मेडिकल सायन्स म्हणतं, मेडिकल सर्वोच्च बरं का, सर्वोच्च सांगतो मी 100% कळ, हे लक्षात घ्या. मेडिकल सायन्स म्हणतं त्यातून, त्यामध्ये एक ऊर्जा आहे आणि त्यातून निरंतर विद्युत लहरे येतात. निरंतर इलेक्ट्रिकल फ्रिक्वेन्सी निकलती है. ऑक्सिजन थांबला तर ती इलेक्ट्रिकल फ्रिक्वेन्सी थांबली तर, आलं लक्षात? मृत्यू. ह्या दोन गोष्टी आहेत. ह्या दोन गोष्टी थांबल्या तर संपला. 21 घंटे घालतात मनुष्याच्या अंतपर्यंत. ऑक्सिजन आणि त्या ऊर्जेतून निघणारी फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिकल विद्युत येतो लाईट. तर ती विद्युत ब्रेनमध्ये जातो. मध्यभागी आहे ना ब्रेन, काय ते पूर्ण फैलावतो. तो निरंतर निघतो. त्यामध्ये हा ऑक्सिजन निरंतर मिक्स होतो. दोन्ही मिक्स होतात, ब्रेनमध्ये जातात. ब्रेनमधून पहिल्या हे मान काय नाही इथं गोल मानेला ती गोडल्याला ये नळी अशी, त्यामध्ये जातात तो प्रकाश. त्यात जाऊन नंतर ह्या 33 मणक्यात, 33वा मणका गुरुद्वारा मागं आहे हे कमरेला 33 आहेत. त्या 33 मणक्यातून ते प्रवेश करतात. प्लस त्या मणक्यामध्ये द्रव पदार्थ आहेत की जे संपूर्ण केमिकल आहे. संपूर्ण बरं का, शब्द लक्षात घ्या, संपूर्ण. त्याने काही बनवलं जाऊ शकतं, काहीही औषध. ते द्रव पदार्थ आहे त्यात. त्यानंतर त्यामध्ये 72 विज्ञान हे अध्यात्म म्हणतं 72,000 नाड्या आहेत त्यात. नाड्या नलिका 72,000. मेडिकल सायन्स म्हणतं 10,000 बिलियन नाड्या आहेत. न्यूरो म्हणतात. त्या नाड्या इथपर्यंत आल्यानंतर हा प्रकाश, आता ते प्रकाश आला का इथं ऑक्सिजन प्रकाश, इथपर्यंत आल्यानंतर तिथून तो नखापासून केसापर्यंत असा फैलावतो त्या नाड्यातून इथपर्यंत. नाड्या प्रत्येक ठिकाणी आहे कानाकानाला. तिथून फैलावल्यानंतर मग तो ह्या शरीराला प्रत्येक सेकंडला जिवंत ठेवत असतो. कोण जिवंत ठेवतं?
ऑक्सिजन आणि विद्युत त्या ऊर्जेतून ऑक्सिजन आणि विद्युत निरंतर ह्या शरीराला जिवंत ठेवत असतो. जे बी काही पिशी मिली जिवंत करतो, जे बी अनावश्यक आहे तिला मारतो, लिव्हरमध्ये टाकतो. ह्याला निरंतर जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी तो करतो. म्हणून त्या दोन्ही गोष्टी निघून गेल्या ते शरीर ऑक्सिजन थांबला ते दोन्ही नष्ट होतं. तर ह्याला काय म्हणतात मेडिकल भाषेत, ज्यांना आता थोडं माहीत असेल, ANS सिस्टीम. शरीराला निरंतर जिवंत ठेवणारी प्रक्रिया. शरीराला निरंतर ती जिवंत करते, प्रत्येक शरीराचे अवयव बनवते. पहा तुमच्या आता लक्षात येईल, बनवते म्हणल्यावर तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जर बनवते तर आतमध्ये जे आहे शरीर ते नष्ट बी करू शकते. जी गोष्ट बनवते तर जी शरीराला जे भाग बनवते तर तिथं काही झालं तर ती पुन्हा ती निर्माण बी करू शकते रोग. तिचं काम काय आहे, निरंतर सगळ्या शरीराला जिवंत ठेवणं. तर तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने हे पूर्ण एक शरीर बनलेलं आहे आत. तिथून येतं ना, पिट्युटरी ग्लँडमधून प्रकाश येतो ना, वैज्ञानिक म्हणतात मेडिकल, सतत प्रकाश येतो. आणि त्या प्रकाश हे अविनाशी आहे, त्याचा विनाश कधीच होत नाही. कधीही विनाश होत कधीच नाही होत. आणि त्यांनी शरीर बनलं, त्याला म्हणतात मन शरीर. आपण म्हणतो काय, मनाचं शरीर. त्याला म्हणतो आपण फरिश्ता स्वरूप, त्याला म्हणतात आवरा, त्याला म्हणतात सायंटिस्ट लोक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, त्याला म्हणतात आभामंडल. ते आपल्या शरीरात बनतं आहे. ते आपण जन्मल्यापासून जेवढे संकल्प केले तेवढ्या संकल्पाचे आपलं शरीर आहे, ते कधीच विनाश होत नाही. ते इथं शरीर आहे, या शरीरात ते प्रकाशमय शरीर. आलं लक्षात? ही झाली थिअरी. आणि शरीराला जिवंत करण्याचं बी समजलं कसं जिवंत राहतं. निर्माण बी करतं ते प्रत्येक पिशी आवश्यक प्रत्येक सेकंडला आपल्या शरीरात निर्माण होते आणि नष्ट होते प्रत्येक शरीराला, ते करतं. तर आता याचा उपयोग आपण कसा करायचा? ह्याचा उपयोग आपण योगाच्या प्रयोगाद्वारे करायचा. आणि तो प्रत्येक रोग ह्याने आपण बरा करू शकतो. प्रत्येक हे सगळं मेडिकल सायन्सने सिद्ध केलेलं आहे. ते एनर्जी म्हणतात, ते त्याला इलेक्ट्रिकल वेव्ह म्हणतात, त्याला म्हणतात अजून हिलिंग प्रोसेस म्हणतात, थेरपी म्हणतात, त्याला म्हणतात मॅग्नेटिक थेरपी म्हणतात. हे प्रकाशाला नाव दिलं, त्याला आपण म्हणतो फरिश्ता स्वरूप, प्रकाशाचं स्वरूप. ते हे शरीर बांधलेलं आहे सगळं दुसरं. तर ह्यांनी प्रत्येक गोष्ट नीट होते. पूर्ण मेडिकल सायन्सने त्याला मान्यता दिलेली आहे. ते सगळं उदाहरणं आहेत. तर हे झालं, आता थिअरी झाली. तर योग कसा करायचा, प्रत्येक रोग नष्ट कसे झाले पाहिजे होत्यात, हे त्याला काय डॉक्टरांनी सिद्ध केलं सगळ्या आता जगात, डायरेक्ट सिद्धता झालेली. तर हे रोग कसे करायचे, तर पहिलं आता आपण ही थिअरी लक्षात आली. मी तुम्हाला योग करून घेणार आहे. मग उदाहरणं सांगतो, एक स्पष्ट एकदम क्लीन कट उदाहरणं. तर मी तुम्हाला आता पहिले एक हे कोरोनाचं सांगतो आहे. कोरोनाचे आता बरेच अनुभव आले लोकांना, साक्षात्कार बी होतात. साक्षात्कार बी करू शकता तुम्ही कॉलेजनी. कसे होतात, सायन्स थिअरी आहे त्याला. जगातली मी सांगितलं 850 कोटी आहे ना, 213 देशाला एक बी व्यक्ती म्हणणार नाही की तुम्ही हे खोटं सांगता, एक पण नाही. तर तुम्हाला आता मी ते का अनुभव सांगतो. आता नंतर मग तुम्हाला प्रयोगशाळा सांगतो. ही प्रयोगशाळेत कसं होतं आहे ती प्रयोगशाळा नंतर सांगतो. तर रात्री 11:30ला फोन आला मला, 11-11:30 नंदूबाईंचा. ते म्हणले की तुला मला माहिती घेऊ आपल्याला येतो भांडारदाराला, की म्हणे एक लय महत्त्वाचं काम आहे म्हणे, इम्पॉर्टन्स म्हणे. डॉक्टरांनी पुण्यातलं सर्वात मोठं हॉस्पिटल म्हणे कोलंबियन, एशियन कोलंबियन, तिथं म्हणे राजमुद्रा ग्रुप एक खूप मोठे व्यापारी आहे, नंदूबाईंची मुलगी दिलेली तिथं. त्यांचे जे मुख्य व्यक्ती 80 वय आहे, त्यांचा आजार बी आहे त्यांना. तिथं डॉक्टरांनी सांगितलं की कोरोनाची फर्स्ट स्टेज होती, की म्हणे हे 1-2 दिवसाचे मेहमान आहे आणि यांना फक्त आता ईश्वर वाचवू शकतो.
पूर्ण कोरोनाने श्वासनलिका आणि लंग्स पूर्ण काबीज केले होते. तर मी नंदूबाईंना सांगितलं तिथं त्यावेळेस की मला नंदूबाई 2-3 शब्द का मला पाहिजेत फक्त केलेले तुम्ही. फक्त त्यांना फोन करा, ते जर ऐकत असतील ICUमध्ये की त्यांना सांगा फक्त रिसिविंग पॉवर करा तुम्ही. रिसिविंग म्हणजे काय की ईश्वरीय शक्ती येत आहे माझ्या मेंदूमध्ये येत आहे आणि कोरोनाला नष्ट करत आहे. हे 3 शब्द फक्त त्यांनी स्वीकार केले पाहिजे. स्वीकार त्यांनी मनाचं द्वार ओपन केलं पाहिजे. त्यामुळेच मला घुसता येईल, दार उघड असेल तर, किंवा ईश्वराला त्यात घुसता येईल. तर मग किंवा त्यांना जर माहिती नसेल तर त्यांच्या शेजारी त्यांना सांगा म्हणलं. नंदूबाई म्हणे ओके म्हणे. मग मी झोपलो, मी उठलो 2 वाजता. त्यांना म्हणलं तू एक काम करायचं मला झोपे अगोदर. मी उठलो 2ला आणि 4 घंटे कंटिन्यू मी योग करत होतो त्यांचा. तर मी तुमच्याकडून करून घेणार योग तो की जेव्हा सगळे रोग नष्ट होतात. तर मी योग केला तेव्हा साकास्ता जेव्हा बाबांनी सांगितलेला आहे सर्व शक्ती योगा ज्ञान सूर्य का. आणि त्याला त्या शक्त्यांना बी सायन्स बी मान्य करतं. तर योग केला आणि 4 घंट्यानंतर मग मी विसरून गेलो. आणि सायंकाळी नंतर मला फोन आला नंदूबाईंचा. पुन्हा फोन झाला आमचा. तर त्यांनी सांगितलं की त्यांना 4 घंट्यात तिथून ICUतून बाहेर काढलं, जनरलमध्ये आले 4 घंट्यात. त्यानंतर 3ऱ्या दिवशी त्यांना म्हणले घरी घेऊन जा. 4 घंट्यात म्हणे O2 94 ऑक्सिजन अडवतो ना कोरोना. तर मला बी विश्वास बसला. म्हणलं बाबांनी काय केलं हे काम. मग मी आहे काय म्हणलं हे थेऱ्या मी संकल्प तिथं ठेवला ना की त्याला उत्तर भेटतं ते. तर तुम्हाला मी नंतर क्लास केलं काय सांगा नाही गोष्टी एकदम नाही. आता तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेशनने ऐका. सगळं सायन्स सिद्ध करता येतं 100%, कोणी नाही म्हणू शकत नाही. तर नंतर त्यांना घेऊन गेले. नंतर काय झालं 3ऱ्या दिवशी फोन आला पुन्हा श्रुतीताई का, नंदूच्या मुलीगा की म्हणे मी म्हणे त्यांच्या फॅमिली आहे ना 14 क्वारंटाईन आहे. मी डाबा घेऊन जायचे आणि म्हणे माझ्या मुलाला 102 ताप आला. त्या मुलगा काय 1 वर्ष का काय. आणि म्हणे प्लस त्यांचे मिस्टर बी आहे ना त्यांना बी कोरोना झाला म्हणे आणि शिंका लागल्या तर रक्त पडतं आहे. त्यांना सह्याद्रीला हलवलं म्हणे काहीतरी सांगा. ते BSc घालेलं आहे. मग मी म्हणलं मी सांगतो ते करायचं थिअरी म्हणलं. ते 3 दिवसात घरी येतील म्हणलं. मी सांगतो ती विधी करायची. मग त्यांना मी 1.5 तास क्लास केला आणि हा प्रकार सांगितला योगाचा. ते सायन्स काय होते ते म्हणे तुम्ही एवढं सांगू कसं काय ते सायन्स. मी म्हणलं मला माहिती नाही. तर ते लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे एक भाग ते सायन्स का त्याद्वारे येतं ते. तर मी म्हणे मी BSc घालेलं आहे माझ्या तू किती पुढं सांगतो म्हणे तुम्ही का इमॅजिन करू नाही शकत मी. तर मग त्यांनी प्रयोग केला. तर मी म्हणलं पहिलं तुमच्या मुलाला करा का. त्यांना बघा फोन कर तुम्ही. मी म्हणलं तुमच्या मुलावर काय का म्हणलं ते लहान मुलं 102 ताप. तुम्हाला सांगतो तेव्हा 2ऱ्या दिवशी क्लिअर ताप एकदम फिनिश. 3ऱ्या दिवशी सह्याद्री हॉस्पिटलमधून त्यांचे मिस्टर घरी. त्यानंतर मला जवळ 15 ते 20 दिवसानंतर मी फोन बंद असा की मागे 15-20 दिवसानंतर की मला एक खूप बारीक आवाजात फोन आला. मी योग करत होतो पहिलं घेतलाच नाही मी 2-3 दिवस. मी योग करत होतो आणि माझ्या योगात टच झालं की हा फोन घेतला पाहिजे. मी फोन घेतला आणि असा बारीक आवाज यायला लागला की एकदम नाही का मृत्यू होणार अशा अवस्थेत बोलवतं की नंदूभाई मी तुम्हाला किती दिवस झाले फोन लावते म्हणे. आणि मागा उठू डॉक्टरने सांगितलं मी ICUतून बोलते मला बोलता बी येत नाही ना म्हणे बघा. तर म्हणे कोण बोलतो तुम्ही. म्हणे मी गीताबाईन बोलते नगरहून. तर म्हणलं तुम्हाला बोलता येत तुमच्या मुलाकडे द्या. मग मुलाला सांगितलं मी जे विधी सांगतो ती करून घ्यायची. ती केली तर ते ठीक होतील म्हणलं. तुम्ही करून घ्यायची त्यांच्याकडून. मी तुम्हाला तू रेकॉर्डिंग कर मी बोलतो तू रेकॉर्डिंग कर ती विधी सगळे. त्याला 1.5-2 तास केला आणि म्हणलं तर आईकडे दे पहिल्यांदी. ते आईकडे ते गीता बहिणकडे दिला. मग मी तिला सांगितलं बरं का ते आता आहे ते येतील तुम्ही त्यांना इथं घेते. त्यांना मी सांगितलं ठामपणे त्यावेळेस चॅलेंज देऊन. त्यांना म्हणलं गीता बहीण मी तुम्हाला फक्त 1.5 किंवा 3-4 मिनटं 3-4 सेकंदच बोलतो तुमच्याशी. तुम्ही फक्त ते आतमध्ये घ्या तुमच्या आत मानातून. मी म्हणलं तुम्हाला चॅलेंज देतो म्हणलं मी ईश्वराद्वारे मी तुम्ही 4 घंट्यात ICUतून बाहेर राहणार. चॅलेंज दिली त्यांना. तुम्ही विचारा इथं येते ना ते येतं असतात. 4 घंट्यात तुम्ही ICUतून बाहेर येणार. 3ऱ्या दिवशी तुम्हाला डॉक्टर म्हणणार घ्यांना घरी घेऊन जा.
ही चॅलेंज आहे म्हणलं. 3 ते 4 सेकंदात फोन बंद केला. फक्त मी सांगितलेली विधी करायची बस. फोन बंद केला. चौथ्या दिवशी त्यांचा फोन आला सकाळी 10:30 पावणे 11ला. त्यांनी फोन केला, म्हणे नंदूभाई काय सांगा तुम्हाला, हो 4 घंट्यात मी बाहेर आयशीतून. डॉक्टर म्हणले यांचं काहीच खरं नाही, यांचा पूर्ण श्वास बंद झाला, ऑक्सिजन. आणि म्हणे काय आश्चर्य, तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणले की यांना घरी घेऊन जा म्हणे. दोघं होते नवरा बायको. ते नगरसेवक आहे मार्केट यार्डचे आत्ता, प्रकाश भागानगरे. आणि ते म्हणे एवढी मोठी गोष्ट, दोघं घरी. आणि एवढी मोठी गोष्ट म्हणे मी ज्ञानात आहे, माझा नवरा ज्ञानात नाही. म्हणे आणखीन एक मोठी गोष्ट सांगा की ही म्हणे ही काहीच महत्त्वाची गोष्ट नाही, हे जे घडलं आणि काहीच महत्त्वाची गोष्ट नाही. म्हटलं मग काय महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यांनी सांगितलं म्हणे तुम्हाला काय सांगा, माझा ते प्रकाश भागानगरे माझे मिस्टर म्हणे ते तर काही ज्ञानात नाही. हो म्हणे त्यांनी तुम्ही सांगितलेला प्रयोग करत होते हॉस्पिटलमध्ये की शिवबाबा आले आणि मेंदूमध्ये प्रकाश टाकतात, मणक्यातून जातात, इथं गोयान सूर्य तयार होतो आणि ते गाळतो आहे कोरोनाला. अक्षरशः डायरेक्ट शिवबाबा आले, त्यांनी बघितलं, आले आणि सगळ्या मेंदूतून प्रकाश विद्युत लहरे बघितले आणि इथं कोरोना गाळताना बघितलं म्हणे त्यांनी, स्वतः गाळताना बघितलं म्हणे. ठीक आहे, स्वतः फोन आला म्हणे हे असंभव गोष्ट. म्हणले मी म्हणलं मी पण करू शकत नाही आहे, माझ्यात ताकद नाही आहे. आणि हे सायन्स मी म्हणतो तुमच्यात ताकद नाही. त्यांचं म्हणणं काय आहे, निकोलास टेस्ला आणि जगातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट त्याचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. त्यांचं म्हणणं आहे निकोला टेस्लाचं की इन्फॉर्मेशन अँड एनर्जी, माहिती म्हणजे ज्ञान आणि शक्ती पूर्ण ब्रह्मांडात फैलावलेली, इतकी फैलावलेली आहे की तुम्ही तिला कनेक्ट घालं मन की तुम्ही ती सगळी घेऊ शकता आणि काही करू शकता. निकोला टेस्ला जगातला टॉपचा आहे आणि अल्बर्ट आइन्स्टाईन जगातला 1 नंबर वैज्ञानिक आहे. त्याचं म्हणणं आहे की ब्रह्मांडात एवढी एनर्जी आहे की त्याद्वारे अख्खं मॅटर जे मृत्यू आहे ते सगळं ती त्याला जिवंत करते कशाला पण. त्याचं उदाहरण मी देणार आहे नंतर. आणि त्या एनर्जीला तुम्ही कनेक्ट झाले की ते तुम्हाला भेटणारच आणि ती होणारच गोष्ट. सायंटिस्ट आणि ते काय म्हणे गॉड पार्टिकल, बिग बँग थेरी का त्यांनी शोधलेला ईश्वरीय प्रकाशकण, त्यात ती ताकद आहे. त्याचे उदाहरण घेऊ आपण नंतर. तर त्यांनी सांगितली ही गोष्ट. मग मी सांगितलं सगळ्या थेऱ्या द्या यांना पण बाकीच्यांना. तर मग माझे क्लास बी घाले, थेऱ्या सांगितल्या. तर हे झालं आता अनुभव. तर मी अजून थोडक्यात सांगू अनुभव 1-2. प्रयोगशाळा नंतर सांगतो मी थोडी. तर तुम्हाला ती थिअरी तर लक्षात आली ना, मी करून घेणार योग. आणि फक्त प्रयोगशाळा थोडी ती काय की माहिती होईल, बहिणींना सगळं माहिती आहे आपल्या. फक्त त्यामध्ये थोडं आणखीन डीपनेस आहे, सायन्स आहे त्यात. तर त्यानंतर आपल्या इथं भूतकरवाडी आहेत. एका माझा एक सिद्ध चालू झाला एक खूप मोठ्या भूतकरवाडी एक नंदूबाई म्हणून आहे, त्यांचं नाव नंदूबाई आहे. तर त्यांचं बी ते ॲडमिट होते. फोन आला त्यांचा की बोले या असं असं आहे, हे करा म्हणे कोरोना. का नाही त्यांना शुगर होते, अजून त्यांना मूळव्याध होते. ते घाबरत होते खूप. आणि मी सांगितलं ऐकलंच नाही त्यांनी, नुसतं हा म्हणे. त्यांना झटके बसले असे 2 रात्री. मी तिकडं प्रयोग करत होतो योगाचा. मग ते झटके का बसले मी त्यांना सांगितलं एकदम कसे का बसतात. आणि मग 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 ते करायला लागले योग व्यवस्थित. आणि ते त्यातून निघाले कोरोनातून. घरी आले, पुन्हा ऑपरेशन होतं म्हणे. मला इतकी भीती वाटायला लागली, त्यांना मृत्यूकीलाही भीती वाटते होती. ते म्हणे मला इतकी ऑपरेशनची बी भीती वाटते की मी काय करू. मग त्यांनी म्हणे की विनोद नाईक. मी म्हणलं कोण ऑपरेशन करणार. म्हणे विनोद नाईक. मी म्हणलं मी सांगतो ते करा की ऑपरेशनच्या वेळेस काय करा. म्हणलं मी एक प्रयोग सांगतो. म्हणलं डॉक्टर आला ना, आल्या आल्या तुम्ही बघायचं त्याच्याकडं. आणि बघायचं काय समजायचं, डॉक्टर नाही आला, शिवबाबा आणि ब्रह्मबाबा आले त्यात. शिवबाबा आणि त्यांचं नाव होतं विनोद नाईक त्या डॉक्टरांचं. मी म्हणलं विसरून जायचं विनोद नाईक. शिवबाबा ब्रह्मबाबा आले आणि माझं ऑपरेशन करणार आहे. मी म्हणलं मी इथं बसतो त्या पद्धतीने. आणि मी बसलो मग इकडं. आणि नंतर मग ते डॉक्टरला माहीत होतं हे घाबरतो. ते डॉक्टर आले, त्यांनी सुरू केलं ऑपरेशन. आणि नंतर त्यांनी बघितलं म्हणे तुम्ही ते तर घाबरा ना, तुम्ही काय फेका मारता म्हणे. तेव्हा म्हणतो तुम्हाला काय माहिती, मी स्वतः ईश्वर बघतोय म्हणे, तुम्हाला काय माहिती म्हणे. आणि मग त्यांनी मला फोन केला नंतर ऑपरेशन झाल्यावर. म्हणे अहो नंदूभाई, मी मला तुम्ही सांगितलं
त्याच्यामध्ये डायरेक्ट ब्रह्मा व शिवा येऊन ऑपरेशन करत होते. प्लस मागा विश्वास घेऊ होता ना मी भक्तीत जास्त, राजेंद्र सिंग का महाराज कोण, ते म्हणे ते दिसायचे नंतर. त्यानंतर आणखीन एक संत होता त्यांचा, ते दिसाय का म्हणे ऑपरेशन करताना. तर ह्या गोष्टी का होतात, का दिसतात, तुम्हीसुद्धा साक्षात्कार करू शकता. हे सायन्स आहे. तर त्याची मी आता एक थिअरी सांगतो, मग एक एक आता आपण सिद्ध करू एक एक वेळात. आता आणखीन आपल्याकडे आणखीन 20-25 मिनटात जेवढं होईल तेवढं. दीदी ठीक आहे ना, 10:30 25 मिनटांनी. तर मी ते थोडक्यात शॉर्टमध्ये सांगतो. आता तुम्ही कान देऊन आहे का, आणि शेवटच्या 5 मिनटं मी ते योग करून घेतो तुमच्याशी. तर मग कान देऊन आहे का, कारण की शॉर्टमध्ये आहे ना खूप मोठं आहे आणि हे संपूर्ण सत्य आहे 100%. तर पहिलं आपण 5 मिनटात आता ईश्वराला सिद्ध करू 100%, की कुणी नाही म्हणलं नाही पाहिजे. जो देवाला नाही मानलं ना तरी म्हणलं पाहिजे तुम्ही सांगतो हे लॉजिक आहे, सत्य आहे. त्याला म्हणतात 100% सिद्ध करणे. भले ते म्हणतात आम्ही देवाला नाही मानत, पण तुम्ही सांगता हे चूक नाही आहे. तर परमात्म्याला कसं सिद्ध करायचं, ईश्वर कसं दाखवून द्यायचं सगळ्यांना कसं. तर वैज्ञानिक लोकांनी घेऊ आपण ना. वैज्ञानिक लोकांनी स्वित्झर्लंडला 2012ला पृथ्वीला 27 किलोमीटर का बोगदा केला. त्यामध्ये ट्यूब फिट केली. ट्यूब समजते ना, सायकलची गाडीची ट्यूब. एवढी मोठी 27 किलोमीटर ट्यूब फिट केली बोगदा करून. त्यामध्ये त्यांना प्रयोग करायचा होता की या पूर्ण ब्रह्मांडाला कुणी जन्म दिला, कुणी उत्पत्ती केली, कोण हे ॲक्युरेट चालवतो. सूर्य चंद्र हे टाईम टू टाईम 24 घंट्यातून दिवस होतो. दर 15 दिवसांनी चंद्र 3,84,000 किलोमीटरहून, पृथ्वी का 70% भाग, 5 समुद्र दर 15 दिवसांनी वर ओढतो. काहीच दिसत नाही मध्ये. 3,84,000 किलोमीटरहून वर ओढतो सगळे समुद्र पूर्ण. त्याला भरती आलेली म्हणतात. दर सोडून देतो त्याला आवटी आली म्हणतात. दर 15 दिवसांनी होतं. कसं काय होतं. तर ह्या सगळ्या लोकांनी संशोधन केल्याने त्यांना पाहिजे होतं की हे कोण चालवतं, काय हे कर सूर्यचंद्रांना कोण चालवतं ह्या गोष्टी. ॲक्युरेट 4 दिवसांनी व्हॅल्कॅनो दर 24 घंट्यांनी दिवस करतो. ते अविनाशी आहे, कधी होत नाही दिवस घालत नाही. 3 दिवस रात्र के झाला. कधी बघितलं पौर्णिमा अमावस्या दर 15 दिवसांनी होत नाही. आणि चंद्र करतो 3,84,000 किलोमीटरहून. बघितलं कधी. कोण चालवतं, कोण सिस्टमॅटिक चालतं आहे, कोण मॅनेजर आहे, कोणता मॅनेजमेंट हा. सायंटिस्टला पाहिजे होतं. त्यासाठी त्यांनी बिग बँग थिअरी केली. त्याला म्हणतात बिग बँग थिअरी. सिद्ध करायचं होतं ना. आणि मग त्यामध्ये त्या ट्यूबमध्ये त्यांनी ऊर्जा भरली, प्रचंड ऊर्जा भरून त्यात प्रोटॉनचे कण आहे, ते अणू असतो प्रकार प्रोटॉन, आपण म्हणतो अणू रेणू तत्व. तर त्यातला एक भाग त्यांनी सोडला आणि त्याच्यामध्ये विस्फोट केला. स्फोट 27 किलोमीटर का. ते विस्फोट केल्यामुळे त्यांना ती गोष्ट दिसणार होती त्या प्रयोगानंतर परफेक्ट. आता शॉर्टमध्ये सांगतो. तर त्यांना ती गोष्ट ते मायक्रोस्कोप कॅमेऱ्यात स्फोट घाला दिसली. तर ती काय होती की एक अतिसूक्ष्म, मी पहिलं वाक्य सांगितलं तुम्हाला नाही का, मी बोललो ह्याद्वारे मला सगळे साक्षात्कार झाले. ह्यामध्ये सगळं सायन्स आहे की मैं परमात्मा एक अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदु हूँ, मैं जो हूँ जैसा हूँ वैसा मुझे समझ कर मान कर यूज़ करने वाले दुनिया में कुछ भी कर सकते. एका शब्दात संपूर्ण सायन्स आहे. ते सायंटिस्टनी सिद्ध केला. तर त्यांनी सांगितलं की ती गोष्ट सापडली. सगळे फोटो आहे, इंटरनेटवर या गोष्टी. जगातला सगळ्यात मोठा प्रयोग आहे जगातला आत्तापर्यंत. सगळे सायंटिस्ट तिथे जमले होते जगातले सगळे. स्वित्झर्लंडची सगळ्यात मोठी प्रयोगशाला स्वित्झर्लंडमध्ये. सगळे जमले, त्यांनी सिद्ध केलं. स्टीफन हॉकिन्सनी नंतर त्याच्यावर सिग्नेचर केली, यस संपूर्ण सत्य. स्टीफन हॉकिन्स हे माहिती आहे ना तुम्हाला, आत्ता मिळाला देऊ. तर ते म्हणलं की ती काय गोष्ट, ती गोष्ट आहे एक अतिसूक्ष्म प्रकाशाचा किरण जे डोळ्याला दिसत नाही. मग ते म्हणे एवढा सूक्ष्म आहे, एवढा सूक्ष्म प्रकाश किरण आहे
मग त्यात आहे काय असं की जो हे सगळं चालवतो, सूर्य चंद्र काय काय हलवतो, सगळं निर्माण करतो, सॅटेलाईट मोबाईल काय 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 आहे काय ते, एवढं काय ताकद आहे त्यात. मग त्यात सांगितलं त्यात काय आहे, तर त्यांनी सांगितलं की ती गोष्ट त्यामध्ये काय आहे की ती सगळ्यात सूक्ष्म आहे, ती सगळ्यात सूक्ष्म आहे आणि ती सगळ्या ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे, सगळ्या ब्रह्मांडाला तिने व्यापलेलं आहे. तिच्यातून जी ऊर्जा निघते तिने सगळं ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे. आता कसं व्यापलं, आता एक तुम्हाला या 10 सेकंदात सांगतो कसं व्यापलं जातं. समुद्रात तुम्ही एक बारीक खडा टाकला, समुद्र किती आहे माहिती आहे तुम्हाला, किती मोठा, 71% समुद्र आहे पृथ्वी की अशा 71, किती मोठा असेल, हजारो किलोमीटर समुद्र. तर त्या समुद्रात तुम्ही एक बारीक एवढा खडा टाकला ना, तर तो काय करतो माहिती आहे, तो टाकल्यानंतर त्यातून काय निघतं, लहरे गोल 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 कसे निघतात, बघितलं का नाही. तर ते लहरे गोल गोल कुठपर्यंत जातात माहिती आहे, कुठपर्यंत जातात माहिती आहे, कुठपर्यंत जातात, जोपर्यंत किनारा येत नाही तोपर्यंत ते तिथं जातात. जेव्हा किनारा येईन त्यावेळेस ते स्टॉप होतात. ते हजारो किलोमीटर जातात. कुणी केलं काम, आता तुम्ही सायंटिस्ट हे सगळ्यात मोठे खरोखर सांगा, कुणी केलं काम एवढ्या खाड्याने. तुम्ही ते लक्षात घ्या, तुम्ही बुद्धीने पहा, म्हणून म्हणतो मी बुद्धीने पहा, तुम्हाला तुम्ही लक्ष घ्या. त्या खाड्याने पूर्ण समुद्राला वेढा घातला एकट्याने, आवश्यक काय कारण आहे, पूर्ण वेढा घातला त्यांनी, पूर्ण समुद्राला हजारो किलोमीटर व्यापून टाकलं का नाही, हे तर सिद्ध झालं का नाही, व्यापून टाकलं त्यांनी. तसंच हे पूर्ण ब्रह्मांड गोल गोल आहे. आता त्या प्रयोगशाळेत येईन तुम्हाला, पूर्ण ब्रह्मांड गोल गोल आहे आणि या गोलमध्ये ईश्वरीय प्रकाश किरण आहे ना, वैज्ञानिकांनी सांगितलं, तिघ्यातून कोणती ऊर्जा निघली ना, जसं ते समुद्रात एवढ्या खाड्यांनी फैलावलं ना, आणि गोल गोल ते गोल असल्यामुळं फैलावलं ना, त्यांनी गोल होता ना, गोल 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 होत गेला ना ते असं असं, तसं ते ईश्वराने एक छोटा प्रकाश सोडला ना या ब्रह्मांडात, तो असा गोल 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 होत पूर्ण ब्रह्मांडाला वेढा देतो, बेअंत ब्रह्मांडाला वेढा देतो. तो त्याच्यात ताकद आहे, ती सायंटिस्टनी सिद्ध केलं, त्या प्रकाश किरणात ताकद आहे. आला क्लिअर झालं सिद्ध, याला चॅलेंजेस नाही कोणती, हे डायरेक्ट सिद्धता आहे. कसं कार्य करतो सिद्ध झाले. तर मग पुढं सांगितलं त्यांनी की याला गॉड पार्टिकल म्हणतात, त्यांनी नाव दिलं गॉड पार्टिकल, त्याचं नाव आहे हिग्स बोसान, त्याला गॉड पार्टिकल नाव दिलं. हे ईश्वर प्रकाश कोणी, हा काही करू शकतो. तर हे झालं सिद्ध. ह्याला दुनियातला कोणती व्यक्ती नाही म्हणणार आहे का, त्याला आपण म्हणतो ईश्वर, ज्योतिर्बिंदू आत्मा. त्याला दुनियातली कोणती व्यक्ती म्हणणार नाही आहे का की आम्ही ह्याला ईश्वर म्हणतो, कुणी म्हणणार आहे का नाही म्हणून. तो म्हणेन भले आम्ही देवाला मानत नाही, पण तुम्ही म्हणता हे सत्य आहे. हेच काम ईश्वर करतो ना. झालं क्लिअर. तर हे तर काय झालं, 2500 वर्षापूर्वी माहिती आहे आपल्याला. पहिलं विक्रमादित्य आला, ज्योतिर्बिंदू केला, त्यांनी सांगितलं तेव्हाच प्रकाश किरण ज्योत आहे. त्यानंतर 150 वर्षांनी आला इब्राहिम आला. इब्राहिम आल्यानंतर त्यांनी काय हातात नव्हतं कुराण, त्याला विचारलं ईश्वर कसा आहे, त्यांनी सांगितलं अल्ला नूर आहे, म्हणजे लाईटचा बिंदू आहे, आणि त्यांनी सगळ्या ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे, कायनात मुस्लिम शब्द तेच सांगितलं. ते त्यांनी 2012ला सिद्ध केलं. त्यानंतर 100 वर्षांनी आलं बौद्ध आणि महावीर. एकाच वेळेस बौद्धांनी सांगितलं की दिव्य ज्योती, त्याला साक्षात्कार झाला. त्यांनी तेच सांगितलं काय करतो तो दिव्य ज्योती, सूक्ष्म बिंदू आहे, ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे, त्यात सगळ्यात दुनियाला जिवंत करण्याची ताकद आहे. त्यानंतर महावीर अरिहंत म्हणजे दिव्य ज्योती, तेच सांगितलं. त्यानंतर आला 200 वर्षांनी ख्रिश्चन, म्हणजे आजपासून 2000 वर्षांनी. त्याला विचारलं, त्यांनी सांगितलं गॉड इज लाईट, लाईट म्हणजे प्रकाश, तेच सांगितलं.
त्यानंतर शेवट असे 9 धर्मस्थापक आहे. शेवट त्याला 500 वर्षापूर्वी गुरु नानक एक ओंकार लाईट स्वरूपा प्रकाश स्वरूपा डायरेक्ट सांगितलं तेच. आणि त्यानंतर 2012 म्हणजे आजपासून 9 वर्षांनी सिद्ध केलं सायंटिस्टनी. त्यांनी तर त्याच वेळेस सिद्ध केलं. त्यांनी फक्त सांगितलं, फक्त सिद्ध करू शकले नाही. आणि ह्यांनी सिद्ध करून दाखवलं. झालं क्लिअर. चॅलेंज नाही कोणाला, कोणी दुनियातला एक व्यक्ती नाही म्हणणार नाही याला. ईश्वर झाला सिद्ध. आता आत्म्याला सिद्ध करू आपण मेडिकल सायन्सद्वारे डायरेक्ट. तर आत्म्याला कसं सिद्ध करायचं, कुणी नाही म्हणलं नाही पाहिजे, एकाने बी नाही, कुणीच नाही. मला बोलण्याची सवय नाही का, मी तिथे मौनमध्ये असतो ना कायम. आता आत्म्याला सिद्ध कसं करायचं. तर पहिलं 2,500 वर्षापूर्वी वैद्य आले. ते नाडी परीक्षण करायचे. नाडी परीक्षण ते का सगळ्या शहराला नाड्या चालवतात. नाडी बंद पडली की गेलं. मग काही दिवसांनी प्रगत झाले 200-500 वर्षांनी मागून 2,500 वर्षी सांगतो आपण स्टोरी. त्यानंतर 200 वर्षांनी 200-300 आणखीन प्रगत झाले औषधी वगैरे. तर मग ते म्हणे की नाड्या नाही चालवत शरीराला, हृदय चालवतं. हृदयामध्ये आत्मा आहे. किंवा डॉक्टर लोक ते वैद्य ते म्हणे की हृदय चालवतो. कारण हृदय बंद पडलं की सगळ्या नाड्या बंद पडते, रक्त वाहणार. मग हृदय ते सगळ्यांना चालवतं. त्यानंतर काही वर्षांनी प्रगत होत गेले. कॉम्प्युटर आले. कॉम्प्युटर आल्यानंतर कॉम्प्युटरमध्ये मायक्रोस्कोप कॅमेरे आले. ते आतल्या गोष्टी पाहतात. मग ते ब्रेन पाहायला लागले. मग त्यांनी बघितलं ब्रेनला शरीरातल्या सगळ्या नाड्या जोडलेल्या आहेत. ब्रेनला सगळ्या घडामोडी ब्रेनमध्ये होतात. सगळ्या घडामोडी ब्रेनमध्ये. मग डॉक्टर म्हणले हृदयात नाही, हृदय नाही चालवत, कारण की हृदय बाहेर काढून दुसरं लावू शकतात. मग हृदय बाहेर काढलं तर त्याचा मृत्यू होईल. जर हृदय मृत्यू होईल मग नाही का नाही होत, ते काय तर हृदय नाही चालवत शरीराला. मग म्हणे ब्रेन चालवतो का, ब्रेनला सगळ्या नाड्या जोडलेल्या आहेत आणि हृदय बी ब्रेनला जोडलेलं आहे. म्हणे हृदय चालवतो आणि मग हे ब्रेन चालवतो मेंदू. आणि मग मेंदू चालवतो म्हणल्यावर ते म्हणे की बापरे मेंदू चालवतो सगळ्याला. त्यानंतर पुन्हा थर्मल कॅमेरा आले, थर्मल इमेज, की ज्याने व्हिडिओ नाही का कॉपी दिसते, लाईव्ह मॅच दिसते आवऱ्याची. आवऱ्याद्वारे इथून लाईव्ह 12,000 किलोमीटर डायरेक्ट दिसते इथून. तर थर्मल ते आले. त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं अरे म्हणे नाडी नाही चालवत, हृदय नाही चालवत, ब्रेन बी नाही म्हणे या शरीराला. ते म्हणे ह्या मेंदूच्या खाली एक पिनियल ग्रंथी आहे. त्या पिनियल ग्रंथीमधून निरंतर विद्युत लहरे येतात, इलेक्ट्रिक फ्रिक्वेन्सी निरंतर 24 घंटे आणि मेंदूत जातात. मग मेंदू त्या फ्रिक्वेन्सी येतात ना, त्या फ्रिक्वेन्सी का ऐकतो ऑर्डर, ते लाईटची ऑर्डर मेंदू ऐकतो आणि तो ऑर्डर करतो कोणाला, तो ऑर्डर करतो डोळे, हृदय आणि नासांना. ते ऑर्डर करतो मेंदू डोळे, हृदय, नासांना, हे करा, हे प्रकाशाला तसं काम करा. मग तो इथून प्रकाश येतो ह्याच्यात पाठिक्या मणक्यात. मग तो ऑर्डर करतो पाठिक्या मणक्यात की औषध तयार करा, ह्यांनी घेऊ प्रकाश आलेला आहे त्या पद्धतीने औषध तयार करा. आणि त्या नाड्यातून ते औषध तयार होऊन नकापासून केसापर्यंत जातं. ते औषध कोणतं असतं, त्या प्रकाशाचं. मग तो प्रकाश कोणता होतो, मागं दुखतं, नीट कर, हे नीट कर शिवबाबा, नीट कर आहे, ते औषध तयार करतो. ते औषध आलं का लक्षात. खूप सोपं सांगितलं मी तुम्हाला हे सगळं कसं. पण पुन्हा नंतर सांगू एकदा. एकदम क्लिअर कट आहे, पूर्ण सायन्स आहे. मेडिकल सायन्स तर सांगतो मी, अध्यात्म नाही.
मेडिकल सायन्सने सिद्ध केलं, फोटो निघतात. हा अजून एक सांगा की जे प्रकाश निघतो ना इथून, ते शरीर बनतं, ते पूर्ण फोटो काढता येतात. पूर्ण फोटो आत्ता डायरेक्ट यूट्यूबवर बघा, आपल्या मधुबनमध्ये सुद्धा आहे वर, स्पार्क मीटिंग काय स्पार्क आहे ना तिथं वर आहे, डायरेक्ट फोटो काढता येतात त्या आवराचे. ते सिद्ध करू शकतात मेडिकल सायन्स आणि आपण पण, की तुम्ही काय आहात. मी म्हणलं ना मी लय मोठा योगी आहे, मी संपूर्ण बनलो. ते म्हणतात समोर बस, तुला दाखवतो तू काय. तर त्यांच्याकडे ती मशीन आहे ना आवराची, मायक्रोस्कोप कॅमेरा, त्यामध्ये काय दिसतं माहिती आहे, तुमचा जो आवरा आहे ना मना काय जन्मल्यापासून, ते आवरा इथं आहे, तो दिसतो त्यात, की त्यामध्ये काय दिसतं, 2 भाग दिसतात, की मी निगेटिव्ह किती विचार केले, पॉझिटिव्ह किती केले, आणि कलर बांधतात. ते कलर का फोटो येतो, की मी निगेटिव्ह 30% केलं, 70% पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह आहे ना 70% व्हाईट प्रकाश दिसतो, व्हाईट डायरेक्ट त्यात, आणि 30% ब्लॅक डायरेक्ट. आणि त्या ब्लॅकमध्ये रोग होतात, त्यांनी सिद्ध केलं ब्लॅकमध्ये रोग होतात. ते नंतर घेऊ आता. तर ब्लॅकमध्ये रोग होतात त्या का, निगेटिव्ह रोग निर्माण करतो. रोगाचं मूळ नकारात्मक विचार रोग तयार करतात, ते मूळ आहे रोगाचं. तर ह्यो डायरेक्ट सिद्ध झाला. आता फोटोच निघतो, मी काय आहे किती पुरुषार्थ केला डायरेक्ट दिसतं. बाबा म्हणलेले अव्यक्तवाण्यात, कुणी वाचलं ना, मी सगळं वाचलेलं आहे. त्यात 100% सायन्स आहे, मी सिद्ध करतो आहे. आता तुम्हाला माहिती, तुम्ही वाचा ते 100% सायन्स. सायंटिस्ट 15% फक्त सॅटेलाईट सगळं करून, आणि ते 100% त्यात मी अनुभव घेतो, सांगू बी शकतो तुम्हाला ते बऱ्याच गोष्टी. तर हे जे इलेक्ट्रिकल फ्रिक्वेन्सी आहे त्याला म्हणतात. तर ह्या शहरात तुम्ही काही करू शकता, काही दुनियेत, जे त्यांनी सांगितलं गॉड पार्टिकल, ती त्याला कनेक्ट होते, आणि त्यातून आहे ना प्रकाश आतमध्ये घेते, एक प्रकाश समयशैली. म्हणून भाव म्हणतात फरिश्ता बनो, सकाश दो. ते सायंटिस्ट सांगितलं, त्यातून जो प्रकाश निघतो ना फैलावतो गॉड पार्टिकल, तो घेता येतो डायरेक्ट. तेच श्रीबाबा सांगतात की मूल वतन में घ्याव ओ लाल एनर्जी लो, त्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतात. ते त्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतात. लाल सुनारा प्रकाश आहे ना शिवातून निघतो, की ती हे काम करतं, सगळं काही पण करते. सायंटिस्ट म्हणतात शुद्ध, ती त्याला म्हणतात कॉस्मिक एनर्जी, तिला म्हणतात लाल सोनारा प्रकाश, तिला म्हणतात विश्वशक्ती, तिला म्हणतात एनर्जी. हे शब्द तिला वापरतात त्या प्रकाशाला. आणि तो प्रकाश मनाद्वारे आत घेता येतो. म्हणून भाव म्हणतात मन आणि बुद्धीच्या वायर आहेत, त्यातून करंट येतो. वाक्य वापरतात ना, याद से याद मिटे जुलेंगी, तुम्हें करंट मिलेगा बाप से, और तुम्हारे आत्मा पावन बनेगी. त्या प्रकाशाने पावन बनते. तर झाले आता आपले 12 मिनटं हातात आहे. तर तुम्हाला मी आता त्यातला पुढचा प्रयोग सांगतो एक. आणि त्याआधी मी तुम्हाला आता पहिले तिथले थोडे अनुभव सांगतो 5 मिनटं, आणि 10 मिनटं मग आपण ते योग करून घेऊ. आता टाईम नाही एवढा ना, नाही तर मग एक सिद्ध करायला आहे का नाही. तर मी ज्यावेळेस इथून जायचं होतं ना, मला अनुभव यायला लागले 4-5 वर्षापूर्वी. बाबा टच करत होते, जसं वडून घेतलं ना मला राळेगण सिद्धीला, तसं बाबा टच करत होते की सगळं सोडून दे. तुला जो मी ध्येय ठेवलं होतं की मला बाबांना प्रत्यक्ष करायचं, माझे ध्येय एक मग एम ऑब्जेक्ट आहे की दुनियापुढं मला ईश्वराला सिद्ध करायचं डायरेक्ट प्रॅक्टिकली. आणि त्यापुढं त्या ठिकाणी बाबांनीच आणलं मला, बाबाच करून घेतात करून करावं. तर ते मला सगळं दाखवं लागले बाबा प्रॅक्टिकल थेअरीसहित. डॉक्टर आले ते, नंदूभाई नाही सांगितलं, डॉक्टर आले ते स्वतः काही एकदम ब्रिलियंट टॉयलेंट. ते म्हणले तू सांगतो काय आहे, अरे तुला माहिती नाही. मी म्हणलं मला नाही समजत, मला फक्त ते दाखवतात लॉ ऑफ ॲट्रॅक्शनद्वारे, त्यांना शब्द वापरले, मला ते दाखवतात. आणि मी सांगतो म्हणे तुम्ही असं सांगता, आत्ता मेडिकल सायन्स आहे ना आत्तापर्यंत, ते काय पुढचं तुम्ही सांगता. ते 17% आहे ना ब्रेनचं, 17% पर्यंत पोचलेले ब्रेनचं 17%. आणि शिवबाबा तर त्याच्यापेक्षा 83% पुढं आहेत अव्यक्तवाने. ते मी सांगत होतो त्यांना, मला ते शिवबाबाकडे ते ज्ञान, तेव्हा हातच जोडले. मग तर आपण हे आलो ना, तुम्हाला अनुभव सांगतो आता. तर मी टच झालं मला की हे सोडून दे, तुला जर काय मिळवायचं, तुझं ध्येय पूर्ण करायचं. मी म्हणलं मला बाबा तुम्हाला प्रत्यक्ष करायचं आहे, माझ्यासमोर मी आहे तोपर्यंत. मी आलो तर झालं, मी हिमालयात जाणं होतं माहिती आहे का, माझं पूर्ण ठरलं होतं 100% तयारी. मग फोन सगळं घालतं, मनीकरण सगळं फोन घालते, आपले भाई वगैरे तिथं सगळं तयार घालतं रेडी. बाबा उसका काम अलग आहे, त्याचं काम अलग आहे. तर 15 वर्षापासून तिथे एक व्यक्ती संकल्प करत होती भारताऱ्यात की इथं कोणतरी यावा बाबा तपस्येसाठी. 15 वर्ष त्यांनी नंतर सांगितलं मी गेल्यावर. आता तुम्हाला ते अनुभव सांगतो मी.
इथं टच झालं, मी दिलं सोडून काम ऑफिस. मी लगेच तुम्हाला ते मी दृढ नाही काय, मी विचार नाही करत खाणं पिणं काय नाही. मी कित्येक वेळेस मारतं वाटलो, मला ज्यांनी पाहिलं ना मारतानी त्यावेळेस आमच्या वहिनी बऱ्याच जणांनी, ते म्हणे तुझ्या डोळ्यावर मी अंशसुद्धा भीती पाहिली नाही तुझ्या डोळ्यात. असंभव गोष्ट आहे म्हणे. ज्यावेळेस मी त्या मृत्यूच्या वेळेस होतं ना तिथं, ते अनुभव सांगा नंतर, तर त्यावेळेस आमची वहिनी आहे ना, मोठ्या भाऊजी बायको, ती होती माझ्यासमोर. ती म्हणली मी भाऊजी तुमच्या डोळ्यात मी मृत्यूची अंश मात्र भीती नाही पाहिली म्हणले. मी म्हणलो तुम्हाला माहितीच नाही, मी बाबांना लगेच सांगतो ना, मी बाबांकडे असतो ना तर बाबा हँडल करतात डायरेक्ट. मी बघितलं स्वतः 9-10 वेळेस वाचलो मी. डोळ्यात अजिबात भीती नाही, अंश बी नाही. तर हे बाबाची कामाला सांगतो बा, मग ते का टच करतो. तर मग मला टच झालं की तू सोडून दे. त्याला माझ्या म्हणजे दृढ संकल्प, बाबा म्हणतात एक कदम बाकी मी. तर मी एक कदम मागा एकदम परफेक्ट आहे. मी म्हणलं आता उपाशी मारायचं नाही तर काही हिमालयात जायचं, बस अंतिम तपस्या करायची आपल्याला. बाबांना प्रत्यक्ष करायचं ठरलं म्हणलं. आणि निरंतर युगी त्यातच व्हाय आला विषय. माझा ऑब्जेक्ट घ्या आता, 2च विषय, निरंतर युगी आणि बाबांना प्रत्यक्ष. तर मग मी दिलं सोडून धडाधड. मला बहिणजी सगळे म्हणायला लागलं तू सोडू नको सोडू नको, सगळं दिलं सोडून, सेकंडमध्ये सोडून दिलं सगळं. नंदूबाईंना सांगितलं, नाही म्हणे तू जा बिंदास, नंदूबाई म्हणे. पण नंतर काय झालं, फोन आम्हाला आला हे अभिलाष भाई त्यांचा, की म्हणे आपल्याला भट्टी करू पाहिजे आपण एका ठिकाणी भंडारदार कुठं. मी फोन केला एका भाईला, मी बोला अरे नाही ते आहे भाई, त्याला फोन केला म्हणलं तिथं आहे का भंडारदार गागा. ते म्हणले आहे की या ना, फक्त कुणी वापरले नाही, 10-15 वर्ष पडू नये. मग मी तिथं गेलो. मग त्या भाईने सांगितलं की तू थांबतो की इथं. मी म्हणलं थांबतो, म्हणलं माझा एम ऑब्जेक्ट आहे थांब. मग त्यांनी काय केलं, तिथं 25 लाख खर्च केले माझ्यासाठी. ते म्हणे तुला माहिती आहे का मी काय करतो, 25 लाख खर्च केले म्हणे, मी येत बी नाही म्हणे. म्हणे तू म्हणला फक्त राहा, आणि माझा 15 वर्षाचा संकल्प बाबांनी पूर्ण केला. त्यांनी सांगितलं 15 वर्ष का म्हणे तू आला इथं. आणि नंतर एका मागं एक साक्षात्कार सुरू झाले जबरदस्त. तिथं गेलो मी, 3 महिन्यात अख्खे सगळे रोड सुरू झाले अख्ख्या डोंगराची. पहिला दुसरा की योग्य भाई आहे ना राम, त्यांची जागा आहे. तर ते एक ऑफिसर आहे तिथं, की मोठे इंजिनियर, सगळ्यात मोठे, रिटायर झाले. तर ते म्हणले आले नंदूभाई म्हणे अशी असंभव गोष्ट घडली. म्हणलं काय झालं. म्हणे की आमच्या आयुष्यात म्हणे मी एवढं मागं लागलं, मला गव्हर्नमेंटकडून जागा भेटा PWD. मी एवढा मोठा ऑफिसर, माझ्याकडं पूर्ण भंडारदारा डॅम, प्रवारा माझ्या ताब्यात, 2-2 लाल दिव्याच्या गाड्या, पण नाही भेटलं म्हणे. रिटायर झालो म्हणे, आता भेटूच शकत नाही. म्हणे काय झालं, 2 दिवसापूर्वी मला लेटर आलं म्हणे तुम्ही 30 लाख जमा करा, तुमची जागा मंजूर झाली गव्हर्नमेंटनी रिटायरमेंट झाल्यावर. आणि म्हणे तुम्ही 30 लाख भरा. तर म्हणे जागा केवढीची माहिती आहे का, 2.5 ते 3 कोटीची. 2.5-3 कोटी भेटले मला, बिना न भेटणार आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी संगमनेरला जागा दिलेली आहे. त्यांनी संगमनेरला आता कुठं बांधकाम झालं, चालू बी आहे थोडं. 1 कोटीचं सेंटर आहे, त्यात त्यांचा हिस्सा आहे ना खूप मोठा आहे. त्यानंतर राजूरला त्यांनी 2 गुंठे दिली. ती जागेच्या बांधकामामध्ये आत्ता ते 60-70 लाखाचं झालं जागा सोडून. त्यामध्ये सगळ्यात मोठा शहर त्यांचा आहे स्वतः घ्यायचं. प्लस त्यांनी म्हणे ही मला 15 वर्षापूर्वी संकल्प केला, ही देवाला द्यायची शिवबाबांना. ते ठाम होते, ते म्हणे बास द्यायची. आणि मग म्हणे, आणि नंतर मग मी गेलो तपस्या चालू केली. बाबांना सांगितलं रे का की आता म्हणे तुम्ही मला चालवायचं शिवबाबांना. आणि म्हणे 2 दिवसात झालं म्हणे 2.5 कोटी जागा मला मंजूर झाली. रिटायरमेंट झालं, कोण देणार आहे, सर्व्हिसमध्ये आहे तो. त्यानंतर 15 दिवसांनी त्याच्या दोन्ही मुलं MD डॉक्टर आहेत संगमनेर हॉस्पिटल. त्याच्या गव्हर्नमेंटने सांगितलं की शहरामध्ये हॉस्पिटल ठेवायचे नाही, नियम निघाला. म्हणे तुम्ही सगळं हॉस्पिटल शहराबाहेर. ते म्हणे काय करायचं, आपल्याकडे पैसे बी नाही एवढे. तर म्हणे 8 दिवसांनी ते मुलगा म्हणला आपण काहीतरी पहिले थोड्या अमाऊंट देऊ, काय करू. तर म्हणे तुम्हाला मी सांगतो, बाबा माझ्याकडून योग करून घ्यायचे बघा त्यांच्यासाठी. मी सगळं सकाळ हॉस्पिटल त्यांच्या घरात कायम रोज चालू आहे माझा हा कार्यक्रम. तर करून बाबा घेतात. तर मग काय झालं, तर त्यांच्याकडे एक व्यापारी आला. म्हणे मी काय पैसे, स्वतः आला म्हणे मी काय पैसे लागले तुम्हाला मी देतो म्हणे, तिथं तुम्ही बघा जागा. आणि म्हणे जागा बघितली, सगळे डॉक्टर बघत होते. ते एका ठिकाणी एकदम मेन ठिकाणी 21 जागा किती, 21 गुंठे. 21 गुंठे ते मुलं बी नाही आणत आहे म्हणे. 21 गुंठे जागा आहे, पण ते म्हणे की 60-70 लाखाला विकणार. सगळे डॉक्टर येऊन गेले त्यांच्याकडं, 2 जणांची भावांची जागा आहे म्हणे. आणि नंतर हे गेले, तर ते म्हणे नाही पैसे कमी नाही, 1 गुंठा 60-70 लाख.
हे गे म्हणे आम्ही बघा देवाचं काम करतो आणि सगळ्यांना माहिती तिथं हे समाजसेवक आहे सगळे हे आणि शिवभावाचं करतात. ते म्हणे आम्ही असं करतो, आम्हाला काहीतरी करा तुम्ही. हे आले निघून नंतर सांगून. नंतर त्यांचा फोन आला की म्हणे आम्ही तुम्ही जर घेत असाल तुम्ही स्वतः फक्त वैयक्तिक, आम्हाला प्रॉब्लेम नाही पाहिजे. ते दोघा भावांचे किरकिर झाले काहीतरी कारण म्हणे आम्ही दोघा भावांचे किरकिर झाले. दोघा भावांनी फोन केला म्हणे तुम्ही जर घेत असाल तर आम्ही दोघा भाऊ त्यांचे चांगले संबंध आहे, तर म्हणे आम्ही तुम्हाला 15 ते 20 लाख एका गुंठ्यामागे कमी देऊ जागेवर. ते आम्हाला गुंठ्यामागे 15-20 लाख कमी झाले लगेच खरेदी. एका गुंठ्यामागे कोण करणार आहे? भांडण भावात दोघं त्यांना ओळखणार आहे. त्यानंतर 1 महिन्यानी त्यांची शेती आहे ना, बागायती शेती दिलेली होती कामायला, हे कसायला दिली होती त्या व्यक्तीने कब्जा केला 5 मे. तर त्यांची संकल्प चालू की कित्येक वर्ष झाले, 40-1 वर्ष त्यांनी सोडून दिले. बाबा हे म्हणे की आपली जागा आहे, भेटाय बघायची ना शेती आपली होती एवढी चांगली. ते घरी बसले होते आणि ज्यांनी कब्जा केला तर त्यांची थोडी शेती आहे ना नॉमिनल ह्यांच्याकडे होती, ह्यांनी खर्च केला. तर काय झालं, दुसऱ्या दिवशी यांचा संकल्प चालला ना 1 महिन्यानी की आपली जागा आहे काय नाही का, तर दुसऱ्या दिवशी ती ज्यांनी कब्जा केला ती व्यक्ती घरी आली. ती म्हणली अहो रामनाथ भाई मी तुम्हाला तुमची जमीन देऊन टाकतो म्हणे, मला लई 8 दिवस झाले कसं तरी होतं म्हणे की यांना देऊन टाकावं नको आहे आपल्याला. मला ईश्वराने आता खूप दिलं, आत्ता तुम्हाला काय सांगा म्हणे, आत्ता मला तुम्हाला माहीत नाही म्हणे 15-20 दिवसात मला खूप दिलं. आणि म्हणे फक्त मला मागा तो थोडा तुकडा आहे ना तो द्या, त्या तुकड्याचे पैसे मी तुम्हाला कॅश 4 लाख देतो. त्यांनी स्वतःच्या खिशातले 4 लाख दिले आणि जमीन फुकट दिली ती जी जगात ताबा होता 5 एकर बागायती. अनबिलिव्हेबल, असंभव गोष्टी. त्यानंतर 1.5 महिन्यांनी त्यांचे जे आजोबा आहे ना, म्हणजे त्या डॉक्टर मुलाचे आजोबा ते अजून आहेत, तर त्याची ती जमीन कासाके नदी काठची तिथली ती 3-4 एकर ती नंतर सोडून दिली. तर ते एवढे चांगले लोक आहेत ना ते, तर ते सोडल्यानंतर ते ज्याची असते त्याचीच मालकी होती ना, एक असतात म्हणून. पण ते म्हणे तुम्हाला घेऊन टाका भाऊ, आम्हाला नाही लागत. मारवाडी होता, त्यांचा मित्रही होता, देऊन टाकली त्याला. तर नंतर मग हे बघायचे ना गाऊन ते तिथं त्यांचं म्हणजे आयुष्य गेलं कामात. ते म्हणे आपल्याला ही जागा पाहिजे यार, ते विचार का आजोबा. नंतर ते काय म्हणे एक दिवस आत्ता मागं ते म्हणे की त्याच्या मुलाला डॉक्टर म्हणे काय करावं, मला ती जागा पाहिजे होती. नंतर तुम्हाला सांगतो 3ऱ्या दिवशी तो मालक होता ना त्यांचे ते मित्र होता मारवाडी, तो घरी आला. नाही घरी नाही, संगमनेरमध्ये भेटला. तो म्हणला अहो ती तुमची जागा आहे, ती आपली शेती आहे ना, मला असं वाटतं की तुम्ही घेऊन टाका, ती सगळं आयुष्य तुमचं त्याच्यात गेलं, तुम्ही घेऊन टाका, जे पैसे असेल देऊन टाका, मी नाही मागणार तुम्हाला. अक्षरशः त्यांनी हे देतीन तेवढे पैसे घेतले. 2 दिवसात खरेदी झाली, 2 दिवसात. त्यानंतर शेवटचा साक्षात्कार, आता आपला टाईम झाला. शेवटचा साक्षात्कार लय मोठा साक्षात्कार आहे त्यांना. ते म्हणे आयुष्यात मी इमॅजिन करू शकत नाही, सगळ्यात मोठी आयुष्यातली ही गोष्ट आहे. ते आत्ता घाला मागं म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी. ते म्हणे मी नंदूभाई 30 वर्ष झाले ज्ञानात आहे, 30 वर्ष. एकदम धारणामुहूर्त व्यक्ती आहे, एकदम जबरदस्त. दोघं युगल एकदम जबरदस्त. आपले सीताराम भाई त्यांच्याबरोबर के ज्ञानात येते, रामनाथ भाई ते युगल, ते एकदम परफेक्ट धारणायुक्त. तर ते म्हणे मला आयुष्यात कधी साक्षात्कार झाला नाही, माझी इतकी इच्छा होती की ब्रह्मबाबा वगैरे दिसावं मला. ते म्हणे मी त्या दिवशी आले ते माझ्याकडं येत असत मधून. ते आले दोघं नवरा बायको. ते म्हणे आता आपण राहू, 3 रूम आहे. ते म्हणे तू एका रूममध्ये मी इकडं राहू, आम्ही राहू. आणि नेमकं काय झालं त्याच दिवशी त्यांचे एक पाहुणे आले, ज्ञानातले होते, काही ज्ञानात त्यांचे ओळखी नातेवाईक आले आणि ते आले, त्यांना रूम दिली त्यांची. आणि मग मी जिथं होतो म्हणे आता काय करायचं म्हणे. आता मी म्हणलं यांना कसं काय देऊ शकतो आपण, दुसरी रूम नाही का, एक साधी होती एक नाही का, काही सोय नाही. त्यांना म्हणलं रामनाथ भाई तुम्ही माझ्या तिथं झोपा म्हणले. मी म्हणलं मी त्या रूममध्ये गातो, एक छोटायची तिकडे होती एक सिंपल. मी म्हणलं आजच्या दिवस तर राहतो मी, काय त्याला तुम्ही कुठे येता इथं. तर ते गेले, माझ्या जागा आहे ना ती क्वाट दिलेली आहे, पण मी क्वाटवरनं मी खाली झोपतो, मग कायम खाली झोपतो आणि कधीतरी क्वाटवर झोपतो. तर त्यांनी मला क्वाट दिले त्यासाठी, खाली बी सगळं दिलं त्यांनी, सगळी सोय केलं मागे त्यांनी. 25 लाख खर्च केला. तर मग ते मी म्हणलं मग तुम्ही तिथं झोपा. नाही म्हणे मी तुझ्या गावात कसं झोपू म्हणे. नाही म्हणे तिथं झोपा. ते मग झोपले तिथं. पाटा अमृतवेला केला, ते अमृतवेलात नाही मिस करत, ते पण अमृतवेला केला आणि ते त्या जागा जाऊन झोपले मागे. झोपले 4:45ला झोपले आणि मग यादमध्ये होते ते झोपले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले ते
नंतर ते इतके खुश होते. आले, मी गेलो, दोघं ना ते बायको ना दोघं नवरा बायको. ते म्हणे नंदूबाई इकडे इकडे या. म्हणे काय झालं? म्हणे काय सांगा तुम्हाला, तुमच्या जागा होती ना, तुम्ही खाली झोपा का, मी झोपलो म्हणे. आणि म्हणे काय झालं की झोपलो आणि असं सगळं ते गाव पडकं आहे ना, सगळ्या झोपड्या आदिवासी लोक. ते म्हणे पाहुणे अमृतवेला का वेळ ती घाल संपलेली, झोप लागली, अर्धवट झोपेत होतो. आणि अचानक म्हणे ब्रह्माबाबा आले आणि म्हणे आले मला बोलायला लागले माझ्या संग की म्हणे मी या पडक्या गावात आलो म्हणे, मी आलेलो आहे, मी इथं राहण्यासाठी आलो म्हणे मी. आणि म्हणे माझी झोपायची जागा ही, मी इथं झोपणार. ब्रह्माबाबाने सांगितलं त्यांना. त्यांनी तिकडे सगळीकडे सांगितल्यानंतर त्यांच्या अंगाला एकदम शहारे घाले. ते म्हणे स्वतः ब्रह्माबाबा मी इथे राहिले म्हणे, राहणार आहे म्हणे मी आता इथं आजपासून. आता हा असे साक्षात्कार आले. तर हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे कसे होतात हे बी आपण सांगू शकतो. नंतर कधी आलं तर मी तुम्हाला सांगन. आता तुमचा थोडा योग करून घेऊ आपण. तो जे मी सांगितलं ना आत्ता ती थिअरी, तसा ती 5 मिनटात योग करून घेतो मी. आहे ना, आणि संपून टाकू आपण. नंतर बघू बाकी. टाईम ॲक्युरेट घाला. तुम्ही सांगितला तेवढे बरोबर 10:30 वाजलेले. ओम शांती. मी कॉमेंट्री करतो. आपण सर्व त्या रूपामध्ये का बरं का, डायरेक्ट त्या रूपामध्ये, रूप व्हिज्युअलायझेशन म्हणतात त्याला. मनोचित्र, मनाने चित्र पाहणे, फिल्म पाहणे. बिंदु आत्मा हूँ. मैं आत्मा ज्योति भ्रुकुटी के बीच पिनियल ग्रंथि में टिमा रही हूँ. ज्योति स्वरूप मैं आत्मा से प्रकाश किरणें मेरे मेंदु में प्रकाश किरणें मेंदु में फैल रही है. प्रकाश किरणें मेंदु में फैल रही है. ज्योति स्वरूप आत्मा से प्रकाश पूरे मेंदु में प्रकाश ही प्रकाश. बालों में ज्योति का प्रकाश फैल रहा है. पूरे मस्तक से पूरे बालों तक प्रकाश ही प्रकाश फैल रहा है. मैं ज्योति अब बड़ी हो गई हूँ. पिनियल ग्रंथि के मैं ज्योति बालों तक बड़ी हूँ.
बड़ी ज्योति से बड़ा प्रकाश, ब्रेन में, बालों में, पूरे बालों से पीछे तक, गर्दन के पीछे पहले मनके में, बड़ी ज्योति से प्रकाश ही प्रकाश फैल रहा है। ज्योति से प्रकाश, प्रकाश ही प्रकाश, पूरे ब्रेन, पूरा मेंदू, पीछे गर्दन तक प्रकाश ही प्रकाश फैल रहा है। फिर पहले मनके में प्रकाश फैल गया है। मैं ज्योति प्रकाश पहले मनके तक फैला रही हूँ। अब पिनियल ग्रंथि से मैं ज्योति डायरेक्ट पहले मनके में आके बैठ गई हूँ। पीछे गर्दन में पहले मनके में ज्योति बड़ी हो गई हूँ बालों तक। पहले गर्दन से ठेठ बालों तक ज्योति हूँ, प्रकाश ही प्रकाश फैल रहा है। फिर पहले मनके से धीरे धीरे एक एक मनके में प्रकाश फैल रहा है। ज्योति भी नीचे नीचे आ रही है, दूसरे मनके में आ रही है, प्रकाश ही प्रकाश बालों तक फैल रहा है। चौथे पांचवें मनके में आ गई है ज्योति, वहाँ से बालों तक फैली है, प्रकाश ही प्रकाश। अब 33वें मनके में आ गई है ज्योति, बालों तक प्रकाश ही प्रकाश फैल रहा है। पूरा 33 मनके में ज्योति प्रकाश ही प्रकाश फैला रही है। 33वें मनके में मेला मूलाधार चक्र प्रकाश ही प्रकाश फैला रहा है। उसमें से प्रकाश ही प्रकाश बालों तक फैल रहा है। 33वें मनके से मैं प्रकाशमय ज्योति बालों तक प्रकाश प्रकाश फैल रही हूँ। अब मनके में जो द्रव पदार्थ है, नलिका है, उनके अंदर सर्व शक्तियों का प्रकाश ही प्रकाश फैल रहा है। मैं ज्योति 33वें मनके से सर्व शक्तियों का प्रकाश पूरे 33 मनके में, सर्व नलिका में, 72,000 नलिका में, संपूर्ण द्रव पदार्थ में, बालों तक सर्व शक्तियों का प्रकाश ही प्रकाश फैला रही हूँ। अब वह प्रकाश मेरे हड्डियों से कमर की, पैरों में, नाखून तक, सर से बालों तक, नलियों में प्रकाश ही प्रकाश फैला रहा है। अब मैं पूरा शरीर में प्रकाशमय ज्योति के अंदर है। मेरा पूरा शरीर प्रकाश ही प्रकाश के ज्योति में है। पूरा प्रकाश से हीलिंग हो रहा है। मेरे अंदर के सब अवयव प्रकाश ही प्रकाश में है। सब में कंपन फैल रहा है, वाइब्रेशन अर्थात कंपन हो रहा है प्रकाश का। पूरा प्रकाश सर्व शरीर में फैल रहा है, फैल रहा है, गले में फैल रहा है, पूरा खून में फैल रहा है। मेरे खून में वाइब्रेट हो रहा है प्रकाश ही प्रकाश। हीलिंग थेरेपी शुरू हो गई है। सब अंदर से हिल रहा है, थर थर हो रहा है, वाइब्रेट हो रहा है, प्रकाश ही प्रकाश। ये पूरे प्रकाश की ज्योति में है। अब पूरा अंदर से बैक्टीरिया अर्थात रोग इससे ही नष्ट होते हैं। ये प्रकाश कंपन छोड़ रहा है, उनको जला रहा है, उनको बाहर कर रहा है। प्रकाश ही प्रकाश ज्योति का, सर्व शक्तियों का। ये हीलिंग पावर से पूरे बैक्टीरिया बाहर निकल रही है।
पूरे रोग नष्ट हो रहे, पूरा रक्त मेरा कंपन हो रहा है, पूरी बैक्टीरिया बाहर निकल रही है। मैं ज्योति की काया वाला फरिश्ता हूँ, प्रकाश ही प्रकाश सर्व शक्तियों का फैला रहा हूँ। क्या ओम शांति। आपका दीदार करें थी वो कहाँ नजर, आपकी इनायतें जो अपना रुख किया इधर। हम तो ज्योति बिंदु स्नेह सिंधु में समा गए, धन्य धन्य हो गए, हम प्रभु को भा गए, धन्य धन्य हो गए, हम प्रभु को भा गए। गा रही है जिंदगी, काम उनके आ गए, धन्य धन्य हो गए, हम प्रभु को भा गए, धन्य धन्य हो गए। ओम शांती। सर्वांना आज नंदूबाईंनी आपल्या अनमोल अशा अनुभवातून आपल्या सर्वांना आज गजगद केलेला आहे, त्याबद्दल आपण शिवबाबांचे आणि नंदूबाईंचे मनापासून टाळ्यांच्या गजरामधून पुन्हा एकदा स्वागत करतो. फक्त एक मिनिट घेतो. शेवटचा जो त्यांनी अनुभव सांगितला नंदूबाईंनी, जो आरोग्यबाईंना आला, जे 30 वर्षापासून ज्ञानावधी आहेत, ज्यांनी नंदूबाईंना ती जागा उपलब्ध करून दिली. 30 वर्षापासून ज्ञानामध्ये असताना सुद्धा त्यांनी खूप सेवा केल्या, खूप सेंटरना, अनेक सेंटरना म्हणजे सहयोगी बनले ते खूप. पण त्यांनी स्वतः सांगितलं की या 30 वर्षामध्ये मला एकही साक्षात्कार झाला नाही. पण योगायोगाने मागच्याच महिन्यामध्ये ते आणि त्यांची युगल तिथं आल्यानंतर 3 रूम आहेत तिथे एकंदर. एक रूम ऑलरेडी दुसरे गेस्ट आलेले होते. मग नंदूबाई म्हटले असं करा, तुम्ही माझ्या रूममध्ये झोपा, मी बाबाच्या रूममध्ये जाऊन किंवा छोट्या रूममध्ये मी झोपतो. आणि मग आरोग्यबाई नंदूबाईंच्या जागेवर झोपायला गेले. झोपले आरोग्यबाई तिथं. अमृतवेळा झाल्यानंतर जो साक्षात्कार झाला त्यांना, त्याच्यातून आपल्याला एक गोष्ट शिकण्यासारखी. ती गोष्ट एक अशी लक्षात येते की आरोग्यबाई तिथं झोपल्यानंतर ब्रह्मबाबा शिवबाबा येतात आणि आरोग्यबाईंना सांगतात की ही माझी जागा आहे. ब्रह्मबाबा शिवबाबा म्हणतात की ह्या भंडारदऱ्यामध्ये, ह्या पालिका गावामध्ये मी आलोय. आलं लक्षात तुमच्या काही? ज्यांनी भंडारदरा पाहिला असेल की गाव पाहिलं असेल, 100-150 उमरे फक्त तिथे जास्त नाहीये, सगळे आदिवासी लोक राहत आहेत. तर अशा ठिकाणी ब्रह्मबाबा शिवबाबा म्हणतात मी इथं राहतोय, मी इथं आलोय, या पालिका गावामध्ये आलोय. मग आज मला सांगा, याच्यातून अजून एक गोष्ट आपल्याला काय लक्षात येते की अथक पुरुषार्थी म्हणजे न थकणारे, ज्या 14 घंटे 15 घंटे पुरुषार्थ करताय, बाबांच्याच वाणीच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची वाटते की बाप दादा काय सांगतात की आप मुझी समान बनो, माझ्यासारखं म्हणा. कोण म्हणतंय? शिवबाबा म्हणतात, ब्रह्मबाबा म्हणतात फॉलो करू. मी त्यांच्यासारखं फॉलो करायचं आहे. आणि आज आपल्या समोर अशी एक आत्मा, अशी एक महान आत्मा आपल्या समोर आहे की जी बाप दादा समान बनत आहे. आणि अर्थातच बाप दादांनी सांगितले की ही आत्मा बाप दादा समान बनलेली आहे म्हटलं तरी यात वावगं ठरणार नाही. ताली वाजवली. आनंद होतोय सर्वांना. आज खूप हा फक्त एकच आहे की खूप आहे त्यांच्याकडं सांगण्यासारखं, इतकं 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 खूप आहे. पण कसं आहे, आवाज त्यांचा खूप मृदू आहे आणि कोमल आहे सगळ्या बाबतीमध्ये. आमच्याच फॅमिलीत ज्या एका रिलेटिव्हनी त्यांना ज्यावेळेस प्रत्यक्ष पहिल्यांदा पाहिलं होतं, प्रत्यक्ष आम्ही भंडारदऱ्याला गेलो होतो, त्यांना भेटायलाच गेलो होतो, 9 गाड्या घेऊन गेलो होतो आम्ही इथून. त्यातल्या एका आत्मीने यांना पाहिल्यानंतर ज्यावेळेस आमचं डिबेट झालं, तर आमच्या रिलेटिव्हच्या आत्माने सांगितलं की या नंदूबाईंना मी पाहिल्यानंतर मला एक अनुभूती आली की म्हणजे जसं आपण एक तानवाळ पाहतो ना, आलं लक्षात,
तशी त्यांची दृष्टी आहे म्हणे. आणि एक बाळ जसं बोलतं ना तसं ते बोलतात म्हणे. म्हणजे निरागस ज्याला म्हणतो ना ती अनुभूती ती आणि सत्य आहे. जसं त्यांचं माझं कॉन्टॅक्ट आलेलं आहे जवळजवळ 20-25 वर्षापासून. मला वाटत नाही त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये कोणाचं मन दुखवलं असं. हाच एक मोठा पुरुषार्थ आहे. त्यांनी आतापर्यंत कोणाचंही मन दुखवलेलं नाहीये. आंबेडकर तर मीच झालेली नाही तर पहिल्यांदा सांगितलेलं आहे. आणि आज त्यांचा पुरुषार्थ त्यांनी सांगितलं मला माहित नाही की जवळजवळ 14-15 घंट्याचा रोजचा त्यांचा पुरुषार्थ आहे. कमीत कमी 12 घंटे. आज हे आपल्या समोर आलेले शिवबाबांनी त्यांना इथं पाठवलेले आहे. या क्लासमधून त्यांच्या अनुमल वचनामधून प्रत्येकाने काही ना काही त्याच्यातून घ्यायला पाहिजे. आणि जो पुरुषार्थ आपण करतो त्याच्यामध्ये निश्चितपणे आपण वाढ केली पाहिजे. म्हणूनच बाबा पाठवतात ना असे जे महान आत्मे आहेत. बाबा म्हणतात ना आप सॅम्पल बनवत. क्या बनव? सॅम्पल बनवत. आपल्या पुढे एवढं मोठं सॅम्पल आलेलं आहे. खरंच बाबांनी बनवलंय त्यांना. आणि स्पेशली आपल्या सर्वांचाच आपण नगरकर असल्यामुळं स्पेशली आपला त्यांच्यावर हक्क आहे की नाही? ते तर मनमुची ती हिमालयात जायला तयार झाली होती. कुठं? हिमालयात. पण बाबा म्हणले तू माउंट आबू में नहीं जाएगा तो हिमालय में भी नहीं जाएगा, तू भंडारदरा में जाएगा. आणि याचं नियोजन ऑलरेडी भाईंनी 15 ते 20 वर्षापूर्वीच करून ठेवलं होतं. त्यांनाही माहित नव्हतं. आणि अशी जागा त्यांना जशी जागा पाहिजे होती अशी एकांतवास बाबा काही ना एकांतवास में जाओ. तर अशी एकांत जागा त्यांना मिळाली. आणि आज म्हणून त्याचा तो पुरुषार्थ घडतोय. काही लोक विचार करतात बाहेरचे, आपला परिवार नाही, बाहेरच्या लोकांना जे आम्ही अनुभव सांगतो काय असेल काम धंदा नसेल म्हणून गेले असते, काहीच काम नसेल म्हणून पुरुषार्थ करत असतील. पण नाही, स्वतः सीए हे मोठ्या कंपनीमध्ये सर्व्हिसला होते, सगळं सोडून केलं. त्याग पुढचा विचार नाही केला, सगळं बाबांवर सोडून केलं. आणि बाबा त्यांची यथार्थ रीतीने पालना करतात. ते तिथं गेल्यानंतर आरोग्यबाईंनी 25 लाख रुपये तिथं खर्च केले. नंदूबाई जाण्याच्या अगोदर मी आम्ही काही वर्षापूर्वी त्या भंडारदऱ्यामध्ये गेलो होतो. काहीही नव्हतं तिथं, काहीही नव्हतं. आणि आज खरंच त्यांनी सांगितल्यामुळं एक बाई तिथं गेल्यानंतर रोडची कामं व्हायला लागले, सगळी सुविधा यायला लागली. बरोबर आहे. गावातले लोक बी तिथं अजिबात सहयोग देत नव्हते, ते लोक बी आज सहयोगी झालेले आहेत. म्हणजे हे सगळं बाबा करून घेतो. तुमची जर कोणाची इच्छा असेल तिथं जाण्याची, ते स्थान पाहण्याची, तर आपण एक ट्रिप काढू. सेंटरसारखी आपल्या बहिणी, आपले कुमार लोक, आपले भाऊ लोक आणि स्पेशली सगळे माता लोक आपण जाऊ त्यांच्याकडं. एक वन डे ट्रिप काढू आपण. ठीक आहे. आणि आज मला खूप आनंद होतो. आणि तिथं जाऊन मग परत त्यांना आमंत्रण देऊ की आता तुम्ही परत नगरला क्लास करायला. कारण कसं की त्यांच्याकडे भरपूर आहे सांगण्यासारखं, त्यांच्याकडं भरपूर आहे, पण वेळेचं भान. बरोबर आहे. आता लोकांना जायचं असतं, भाई लोकांनाही कामधंदे असतात. तर आज वेळे अभावी आज आपण इथंच थांबू. बापदादांना कोटी कोटी शुक्रिया, सेंटरच्या बहिणींना सुद्धा लाख लाख शुक्रिया, नंदूबाईंना बी लाख लाख शुक्रिया की ते वेळात वेळ काढून पुरुषार्थ त्यांचा सोडून आपल्यामध्ये आलेले आहात. आता आपल्याला त्यांच्याकडे जायचं आणि आपण लवकरात लवकर जाऊ, त्यांना भेटायला जाऊ. आणि मग तिथं जाऊन त्यांना निमंत्रण देऊ की तुम्ही परत नगरला या. आणि मग काय करू की एक चांगलं स्पेशली त्यांचा एक क्लास ठेवून आपण चांगला 2-3 तास त्याचा आपण आनंद घेऊ त्या क्लासचा. परत एकदा टाळ्या वाजून खूप खूप धन्यवाद देऊ आपल्या सर्वांतर्फे. ओम शांती.